प्रभावळकर म्हटलं की चौकट राजा हे आमच्या डोळ्यापुढे आधी येतं की या सिनेमाला चौकट राजाच का बरं नाव दिलं. इस्पिक राजा, बदाम राजा, किलवर राजा असं काय नाही. इस्पिक, किलवर आणि बदाम राजा हे दोन्ही डोळे, नाक, तोंड असे दिसणार आहेत समोरून. वेळेस चौकट राजा अर्धा आहे, तर त्यातलं पात्र ते अर्ध आहे. सैन्यातला माणूस होतो मी, युनिफॉर्ममध्ये असायचो मी नेहमी. आणि युनिफॉर्ममध्ये फार्समध्ये सगळी काय मॅड कॉमेडी होती ती सगळी. त्याच्यामुळे मला ते पगडी आणि धोतर वगैरे घालायला लागायचं. त्याच्यात पगडी आणि धोतर, ते पगडी धोतर घातलं तरी मी सवयीप्रमाणे सॅल्यूट करायचो. त्या पगडीमध्ये सुद्धा सॅल्यूट करायचो कोणी दिसलं. असे ते सॅल्यूट प्रकरण होतं. ते सुनील गावस्करला खूप आवडलं. त्याच्यामुळे मग 200व्या प्रयोगाला तो आम्हाला जेव्हा सगळ्यांना गिफ्ट द्यायला आला, तर ते मला गिफ्ट देताना त्यांनी मला पण त्या नाटकातल्यासारखं असं केलं. किती छान. हो, गंगाधर टिपरे सिरियल चालू होती ना, तेव्हा खूप ती पॉप्युलर झाली की सगळ्या त्या घराघरातले वाटलं सगळ्या लोकांना. शिर्या आणि श्यामला आणि शेखर आणि ती सलाका, आबा टिपरे. तर त्यावेळेला मला केदार शिंदे म्हणाला होता की त्याच्या कोण आईची मैत्रीण का मावशीची मैत्रीण होती, ते म्हणाल होती काय यांचं डिव्होशन आहे, इतकं ते भूमिकेत अगदी हे करतात की त्यांनी आबा टिपरेंच्या रोलसाठी दात पण काढून घेतले म्हणून. अहो त्याला सांगा, सगळे दात आहेत पण सगळे दाबून. तितकंच नाही, म्हणजे त्या कुत्र्याशी तुम्ही जी संस्कृत मधून बोलत होतात त्यात आबा टिपरेंना एकदा पिल्लू सापडतं. त्याला दया येते. तर म्हणतात की आपल्या मराठी घरात पण कुत्र्याशी इंग्लिश का बोलतात, तर मी माझ्या कुत्र्याची संस्कृत बोलणार म्हणून काहीतरी विक्षिप्तपणा. तू एक असा काही नट आहेस की कुठल्याही कॅरेक्टरमध्ये तू अगदी खोलपर्यंत शिरून त्याचा अभ्यास तू करतोस. फार कमी लोक करतात, त्यामुळे मग आम्हाला तुझं जास्ती कौतुक वाटतं. आणि साधं असणं ही फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तुमची कमालीची तल्लीनता असेल स्वतःबरोबरची, किंवा तुमचा जगण्यातला रिदम असेल, त्याला हॅट्स ऑफ दिलीप काका. तो तुमचा रिसर्चर टू ऍक्टरचा प्रवास कसा होता. म्हणजे तुम्हाला पोटा पाण्यासाठी जे करायला लागतं ती उपजीविका असते, आणि ज्याच्यात तुमचा जीव जडलेला असतो ती जीविका असते. आणि जेव्हा जीविका तुमची उपजीविका होते तेव्हा यू आर लकी, तुम्ही नशीबवान असता. दोस्तो हो, नमस्कार. आज आपण अशा एका व्यामिश्र व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की जो रुळलेल्या वाटेनं जाऊन नेमून दिलेलं आयुष्य जगणारा हा माणूस नाही, तर स्वयंप्रेरणेनं स्वतःचा मार्ग शोधणारा एक अवलिया माणूस आहे. श्रद्धाळू आहे, पण इथं तिथं कुठल्याही बुळबुळीत आधारावर कुठंही कुणालाही नमस्कार करणे इतपत अंधश्रद्धा नाही. एका तर्कसंगत विचारानं भारून जाणारा असला तरी तात्पुरत्या मोहापायी कुठल्याही अविचारी प्रवाहाच्या मागे धावणारा नाही आहे. प्रत्येक गोष्ट मनाच्या प्रयोगशाळेत अगदी चिंतनानं तपासून पाहणारं हे व्यक्तिमत्व आहे. माणसांच्या घाऊक गर्दीत तुम्हाला दिसतीलही, पण माणूसपण जपणाऱ्यांच्या मेळाव्यात आपलं मोठेपण हे एका अंगाला सारून दिलखुलास बागडणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. भावनांना प्रधान स्थानी मांडणारा असला तरी विवेकीसुद्धा तितकेच आहेत. होय, मी खरं तर अशा कलाकाराबद्दल बोलते ज्यांच्या भूमिका लोकांना मनसोक्त हसवतातही आणि तितक्याच धीर गंभीरपणे विचारही करायला लावतात. होय, द लिजेंड दिलीप प्रभावळकर सर, ज्यांनी नेहमीच स्वतःमध्ये लपलेल्या शक्यता त्यांना आजमावायला आवडायच्या. आणि म्हणूनच अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या या कलाकारानं खूप मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं आपल्या रसिकांचं केवळ मनोरंजनच केलेलं नाही आहे, तर चिमणराव, गुंड्याभाऊ, अलबत्या गलबत्या चेटकीन, हसवा फसवीतली ती 6 विविधांगी पात्र, दशावतार, नारबाची वाडी, तात्या विंचू, पछाडलेला, चौकट राजा, गंगाधर टिपरे, गांधी, किती भूमिका म्हणाव्यात. या सगळ्या व्यक्तिरेखा साकारून त्यातून आपल्याला उद्बोधक संदेश देखील दिला आहे. अहो इतकंच काय, 45हून अधिक नाटकं, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू असे जवळपास 45पेक्षा अधिक चित्रपट, 35हून अधिक दूरचित्रवाणीच्या मालिका आणि अनेक वाचकप्रिय अशा पुस्तकांचं लेखन या व्यक्तिमत्वानं केलेलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आणि रंगभूमीवरील या चौकट राजाच्या आयुष्यातील काही खास किस्से आणि संघर्ष, त्यांचा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी आपण सज्ज होऊया. स्वागत आहे सर तुमचं अंतर्वेद या कार्यक्रमामध्ये. खरं तर आपण
कार्यक्रमाची सुरुवात एक छोटंसं गिफ्ट देऊन करूया. तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आणलेलं आहे जे हाताने बनवलेलं आहे. हे ओपन करा. उघडू बघू. हो हो हो. खूपच छान आहे. कला ही फक्त अभिनय नसते, ती माणसाच्या मनाला हलके स्पर्श करणारी प्रार्थना असते. चांगलं आहे. थँक्यू. आणि हे एक छोटंसं गिफ्ट आहे. हे काय? उघडून बघा. ओके. अरे शर्ट. हो, थँक्यू. सरांना असे प्रिंटेड शर्ट्स घालायला खूप आवडतात म्हणून अगदी ओके. आवडीनं आणलंय. साईज वगैरे तू केलेल्या स्तुतीमुळे मूडवर मास चढलं तर मग तो बुशकोट नाही होणार मला. आपण साईज वाढवून घेऊया. सर, मला खरं तर असं विचारायचं आहे की आपण समर्थ विचारधारा असलेलं व्यक्तिमत्व आहात. एक स्वतःला तुम्हाला एक आयडियोलॉजी आहे. प्रत्येक कलाकाराकडे ती असतेच असं नाही. मग तुम्ही तुमच्या या आयडियोलॉजीचा तुमच्या अभिनयासाठी कसा वापर करून घेतलात? म्हणजे आयडिओलॉजी म्हणजे विचार, हां. व्यक्तिरेखेचा हो, विचार हो, करणं या हो. अर्थी असेल तर. हो. कारण म्हणजे ती आयडिओलॉजी वेगवेगळ्या तऱ्हेची असू शकते. पॉलिटिकल आयडिओलॉजी असते, वेगळी असते. पण ही भूमिकांचा विचार करणं असं जर असेल तर ती विचार करण्याची सुरुवात किंवा ते कारण म्हणजे प्रत्येक भूमिकेचं मी घेतलेलं टेन्शन हे असतं. मी ते ती भूमिका व्यक्त होईपर्यंत, त्याची अभिव्यक्ती आविष्कार होईपर्यंत, मी ती व्यक्तिरेखा साकार होण्यापर्यंत जे टेन्शन असतं, जे एक असुरक्षित वाटणं असतं, त्यातून ते वेगवेगळ्या तऱ्हेचे विचार झालेले असतात की ही कशी असेल व्यक्तिरेखा, ही भूमिका कशी असेल. मी आता चौकट राज्याचा वेगळा विषय आहे, पण बाकी सगळे ज्या गंभीर विशेषतः भूमिका होत्या तर त्या भूमिकेचं प्रत्येक व्यक्तिरेखेचं स्वतःचं एक जग असतं. तर त्या जगामध्ये ती भूमिका कशी वावरते, अशीच का वावरते, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, भूतकाळ काय आहे, ह्या तऱ्हेचे वेगवेगळ्या तऱ्हेने पैलू मला असं वाटतं की त्या भूमिकेचं अंतरंग उघडण्याचं कुलूप त्यासाठीच्या चाव्या असतात. हे विचार म्हणजे विचार किंवा जे काय तुझ्या भाषेत चिंतन मनन जर काय असेल तर ते वेगळ्या तऱ्हेने ते अंतरंग म्हणजे त्या चाव्या असतात की त्याच्यातनं तरी व्यक्तिरेखेचं कोडं, व्यक्तिरेखेचं ते कुलूप उघडता येईल का, की व्यक्तिरेखा करता येईल का. गांधीच्या वेळेला मला खूप मी जेव्हा केलेलं गेरो मुन्नाबाई आणले त्यावेळेला असा एक जबाबदारी होती ती. तशा वेगवेगळ्या तऱ्हेने त्याच्यावर प्रयत्न केला की कशी असू शकेल, कशी पोर्ट्रे करायची, कशी व्यक्त करायची, कशी साकारायची असं. तर ते हे विचारधारा जे आहे ते थोडंसं असुरक्षिततेतनं किंवा त्यातनं एक भूमिकेचं कोडं, व्यक्तिरेखेचं एक असणं, त्याचं एक अस्तित्व म्हणा किंवा त्याचं वावरणं हे उलगडायचा प्रयत्न केलेले ती प्रक्रिया असते विचार करण्याची. खूप छान. आत्ताचे जे आमच्यासाठी ॲक्टर दिलीप प्रभावळकर आहेत ते जेव्हा भूतकाळातले ते रिसर्चर दिलीप प्रभावळकरांकडे मागे वळून बघतात त्यावेळी काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तो तुमचा रिसर्चर टू ॲक्टरचा प्रवास कसा होता? म्हणजे इथपर्यंत या क्षेत्रात अपघाताने आलात की ठरवून आलात, नेमकं काय? माझी सायन्सची करिअर, तू म्हणते ते बरोबर आहे, सायन्सची करिअर माझी चांगली होती आणि मी कधीही त्यावेळेला मी पुढे ॲक्टिंग हे प्रोफेशन करीन, फुल टाईम ॲक्टर होईन वाटलं नव्हतं. की ॲक्टिंग हे माझं अनेक छंदांपैकी, हॉबीजपैकी एक होतं. ते मला कुठल्याही सर्वसामान्य मुलासारखं म्हणजे कुठल्या मेट्रोपॉलिटन सिटीमधल्या मोठ्या शहरातल्या
गावातलं मला माहिती नाही, कारण मी ते जगलेलं नाही आहे. पण मोठ्या शहरातल्या कुठल्याही एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलाला जे एक वाटतं आकर्षण, ते खेळांचं आकर्षण होतं, गाण्यांचं होतं. एक्सेप्शनली ती मला गाण्यांची जास्ती आवड होती, ऐकण्याची. आणि तर ह्या सगळ्या हॉबीज होत्या, छंद होते. तर याचा पुढे मी काही खरोखर फुल टाईम ॲक्टर होईल. आमच्या घरात कोणी आईकडनं वडिलांकडनं कोणीही ॲक्टर काही संबंध काहीच नाही आहे ॲक्टिंग संबंध. तर माझी सायन्सची करिअर होती. मी माझं आत्ता पुण्याला आलो, पण मी मुंबईतच माझा जन्म, शिक्षण सगळं मुंबईत झालं. तर मी शाळेमध्ये दादरच्या सदाशिव विद्या मंदिर, त्यातनं सचिन तेंडुलकर नंतर आला, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर. तिथे मी दादरमध्ये होतो, छबिल्लासमध्ये होतो. मग रुईयामध्ये BSc केलं, टाटा रिसर्च इन्स्टिट्यूटला MSc केलं. MScला मला फर्स्ट क्लास मिळाला. मग मी 1 वर्ष बाबा अणु संशोधन केंद्रात रेडिएशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला. तर माझी त्यावेळेला एक महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन, एक गोल, काय जी म्हणशील ते होतं की संशोधन करायचं. कशात? जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. आणि तिथे मुंबईला कुलाब्याला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशी मोठी संस्था आहे कुलाब्याला. तर तिकडे आम्हाला MScला लेक्चरला जायला लागायचं. मला एक वास्तू भयंकर आवडली, तिन्ही बाजूनी समुद्र वगैरे. तर वास्तूच्या प्रेमात पडल्यामुळे मला असं वाटलं की इथे येऊन संशोधन करावं. म्हणजे सब्जेक्ट आवडला म्हणून पेक्षा वास्तू आवडली म्हणून मला असं वाटलं की इथे संशोधन करावं. आणि ते डॉक्टर सिद्दीकी म्हणून खूप चांगले सायंटिस्ट प्रोफेसर होते आम्हाला MScच्या लेक्चर. तर ते म्हणजे इथे यांच्या हाताखाली जर करता आलं तर फार बरं. आणि मला MScला फर्स्ट क्लास होता. आणि मग तिथे एक ती ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणून मी डिप्लोमा केला होता. तर मला वाटलं सहज आतमध्ये प्रवेश मिळेल. तर त्यांनी मला अगदी कोरड्या ह्यांनी सांगितलं, तिथला क्लार्कनी, इथे वेकन्सी नाही आहे, तुम्ही वाट बघत बसा, जाहिरात आली की मग ॲप्लिकेशन करा. ते TIFR म्हणजे गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं टाटा इन्स्टिट्यूट. मला आश्चर्य वाटलं. मग मी वाट बघितली आणि फ्रस्ट्रेट झालो. 6 महिने 7 महिने काही नाही, हालचाल नाही त्यांच्याकडनं. आणि माझं मग ते हळूहळू स्वप्न बारगळलं सायंटिस्ट होण्याचं. आणि मग मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये औषध बनवण्याच्या ह्याच्यामध्ये मी नोकरीला लागलो, क्वालिटी कंट्रोल रिसर्च डिपार्टमेंटला तिथे. आणि तिथे असताना हे बाकीचा पसारा मग जरा वाढायला लागला. नाटक, टेलिव्हिजन, संधी मिळणं, योग्य वेळी योग्य माणसं भेटणं, आणि मग त्याचा त्या भूमिका नीट वटणं, पॉप्युलर होणं वगैरे. म्हणजे मी हे जर सगळे तिन्ही माध्यमातले जे सुरुवात होती ती नोकरी सांभाळून आणि कुठले कन्सेशन न घेता केलं. मग एका अर्थी मला ते फायद्याचं पडलं की ते समजा मी सायंटिस्ट तिकडे मला वेकन्सी मिळाली असती, आत गेलो असतो, संशोधन करत राहिलो असतो, तर मग हे नाटक, ॲक्टिंग बिटिंग वर्षातनं एकदा गणेशोत्सव, दीपोत्सव वगैरे याच्यामध्ये हाऊस म्हणून करण्याचं एक हे झालं असतं. पण मग मी तिकडे गेल्यानंतर मग मला हे काही अशी संधी मिळाली की नाटकात मी काम करायला लागलो. सूर्याची पिले नावाचं नाटक होतं त्यावेळेचं, आमचं ओरिजिनल कास्ट. नंतर मग आलं परत ते. तर त्या नाटकात मी काम केलं. चिमणराव सिरियल आली, दूरदर्शन सुरू झाल्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट मोठे TV, पहिलीच सिरियल. आम्हाला कॉम्पिटिशनच नव्हती, दुसरा चॅनल नव्हता, दुसरी सिरियल नव्हती. त्याच्यामुळे आधी नाटक, चित्रपट की काय आलं? म्हणजे तुम्हाला सुरुवातीला नाटक आधी आलं. मी नंतर मग तेच हे पण सुरू झालं. आणि मग ते चालू असताना सिनेमा पण आला. तर तुम्ही माझ्या रजेमध्ये केला, एकडा भूताचा, ज्यात अशोक सराफ मला मास्तुरी म्हणतो, जो मला दिसणारं भूत संभाजी महाराजांच्या मावळ्याचं. तर ते सगळं हे तिन्ही माध्यमातले माझे धडपड किंवा काय जे मुसाफिरी, ही सगळी नोकरीमध्ये कुठले कन्सेशन न घेता ते असताना सुरू झाली. आणि मग हळूहळू त्याने टेक ओव्हर केलं. आणि मग मला अरे आपल्याला एकेकाळी सायन्सची आवड होती असं मला तर मला असं वाटतं की हा बदल हळूहळू ग्रॅज्युअली होत गेला. आणि होतं ते चांगल्यासाठीच अशी म्हणायची पाळी आली माझ्या. समजा मी म्हटलं त्याप्रमाणे ते गेलो असतो तर ते समाधान जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करण्याचं मिळालं असतंच अशी गॅरंटी नाही. मी आता नंतर जे बघितले सायंटिस्ट वगैरे सगळे, नंतर ते काही वर्षानंतर मग त्यांना जी कामं करायला लागली ती संशोधनाची नव्हती, ॲडमिनिस्ट्रेशन, अमुक तमुक, तिथलं पॉलिटिक्स वगैरे वगैरे वगैरे. हे कसं आता माझा मी आहे ना, म्हणजे 9 to 5 मध्ये तुम्ही करेक्ट. म्हणजे मला समजा वाटलं की मला नाही हा रोल, मी नाही घेत.
याच्यामुळे मला आता त्या क्वाईट हं. ओके. म्हणजे मला आता एक काय म्हणायचं, समाधान, आनंद सगळंच वाटतं. ह्याच्यामुळे मला जगभर प्रवास करता आला आमंत्रणावरनं. महाराष्ट्र मंडळाच्या आमंत्रणांवरनं खूप ठिकाणी फिरलो मी. हं. म्हणजे अमेरिका, युरोप वगैरे झालंच, पण जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, वाह! आफ्रिकेत हं, आफ्रिकेत म्हणजे केनिया वगैरे, हं, हं. म्हणजे महाराष्ट्र मंडळ सगळी. तर त्या ह्यानी असंच फिरता आलं मला ॲक्टिंग मुळे. हं, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता इथे माझा मी आहे. हं. मला स्वतःला वाटतं का बरं का सोनिया, की 2 प्रकार मी ह्याच्या आधी पण सांगितले आहे, की तुम्हाला पोटापाण्यासाठी जे करायला लागतं ती उपजीविका असते. हं. आणि ज्याच्यावर तुमचा जीव जडलेला असतो, ज्याच्यावर तुम्हाला अगदी मनापासून करावंसं वाटतं, ती जीविका असते. क्या आणि बात है! जेव्हा जीविका तुमची उपजीविका होते तेव्हा यू आर लकी. म्हणजे तुम्ही हं. नशीबवान असता. तसं माझं झालं. हं. मी काही लोकांची उपजीविकेचं साधन वेगळं असतं. काही डॉक्टर असतात. नाही, मी करतोय मेडिसिन, मी प्रॅक्टिस करतोय, पण माझा खरा जीव, मी हो. व्हायोलिन खूप छान वाजवायचो हं. किंवा आणि काही गाणं छान म्हणायचो, की क्रिकेट चांगलं खेळायचो. हं. आता मला हे करावं लागतंय. हं. असे हे मला करावं लागतंय, पण माझा हे तिथे आहे. हं. असे म्हणणारे खूप भेटले मला. तसं मला करायला लागलं नाही. तसं मला आता मला जे हं. उपजीविकेचं साधन माझं जीविकाच उपजीविका झाली. हो, म्हणजे पण आवडणाऱ्याच गोष्टी तुम्हाला करायला हां, मिळाल्या हां. आणि तेच तुम्ही पण हे आता मी हे अपघाताने म्हण किंवा काही म्हण, की ग्रॅज्युअली म्हण, असं होत गेलं. हं. मी आपण काही एफर्ट केले नाहीत. हे आपोआप मी असा वाहत गेलो आणि तिकडे संधी नव्हती म्हणून मला हे बाकी उद्योग करायला हे मिळालं. हं, हं. आणि मग नंतर मग फार्मास्युटिकल कंपनी सोडली. एका व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसला जॉईन झालो पार्टनर म्हणून. मग तेही सोडलं. मग फुल टाईम ॲक्टर मी खूप, म्हणजे 40शी नंतर वगैरे असा मी फुल टाईम ॲक्टर झालो. खूप इतक्या उशिरा बापरे! ॲक्टर, रायटर हं, हं. इतक्या उशिरा हं. फुल टाईम. हं. तोपर्यंत माझा काही ना काहीतरी दुसरं चालू असायचं. हं, हं. तर असं माझा जरा वेगळा प्रवास, तू म्हणाल ते बरोबर आहे. त्याचं वेगळा प्रवास झाला माझा थोडा. हं. पण नियतीने तुम्हाला जे वेगळ्या दिशेने हां. वळवलं ते खूप चांगलं झालं एका त्याच्यामुळे मग अर्थाने. काय झालं, की काही लोक असं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतात हं. अभिनयाचं. हं. तसं मला, कारण मला हे ॲक्टर व्हायचं नव्हतं कधी. हं, हं. तसं मी तिथे गेलो नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, NSD हं. दिल्लीला हं. आणि कुठे अशा ठिकाणी जाऊन मी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नाही. पण मी हा जो प्रवास केला, वेगवेगळ्या मोठ्या नाटककारांच्या नाटकातनं काम करायचं किंवा सिनेमा डायरेक्टरच्या हाताखाली किंवा TV वगैरे, त्यातनं मी स्वतः शिकत गेलो. हं. मग आता मला ॲक्टर्स वर्कशॉपला लेक्चर द्यायला बोलवतात, पण मी स्वतः शिकलो नाही. असं झालं ते. तर असं तर माझा प्रवास असा झाला. हं, हं. योग्य वेळी योग्य माणसं भेटणं हं. म्हण किंवा योग्य संधी मिळणं म्हण, हं. असं होत गेलं माझ्या बाबतीत. आणि ते आजतागायत चालू आहे, हं, हं. दशावतारपर्यंत. हं. आणि आम्हाला ॲक्च्युली सर कसं आहे, की दिलीप प्रभावळकर म्हटलं, की चौकट राजा हे आमच्या डोळ्यापुढे आधी येतं. पण याचा किस्सा असा होता, की हा रोल खरं तर परेश रावल करणार होते आणि मग तो तुम्हाला दिला गेला. मग म्हणजे तुमच्या मग सबकॉन्शियस माइंडनं त्या भूमिकेचा अभ्यास कसा केला? आणि त्याला जोडूनच एक प्रश्न असा आहे, की या सिनेमाला चौकट राजाच का बरं नाव दिलं? इस्पिक राजा, बदाम राजा, किलवर राजा असं का नाही दिलं? मला जे आठवतंय त्याप्रमाणे हे तर दुसऱ्याचं उत्तर हवी देतो, की मला असं वाटतं की त्याचं कारण संजय सुरकर डायरेक्टर होता, स्मिता तळवलकर अभिनेत्री आणि प्रोड्युसर होती, निर्माती ती होती. हं. चौकट राजा हे पत्त्याच्या कॅटमधलं एकच राजाचं हे असं आहे की तो अर्धा दिसतो प्रोफाईलनी. बरं. बाकी इस्पिक किलवर आणि माझ्या ह्याच्या बघ मला पाहायचं, तिला सांग हं. सृष्टीला कॅट बघ ते खरंच आहे का? मला आत्ता जे आठवते त्याप्रमाणे असं आहे ते. इस्पिक किलवर आणि बदाम राजा हे दोन्ही डोळे, नाक, तोंड असे दिसणारे आहेत समोरून. हं. वेरॅज चौकट राजा अर्धा आहे, हं. तर त्यातलं पात्र ते अर्ध आहे. ओ, मग म्हणजे मग इतका तो खोल मतिमंद अर्थ मुलगा आहे. द्यायचा. हां, मग ते कारण असावं ते एक. हं, हं. आणि दुसरं म्हणजे आयडियली कुठल्याही, मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे एक तयारी करून मला रोल करायला आवडतो, हं. की त्याशिवाय ते एक अपूर्णता वाटते मला. हं, हं. पण चौकट राजाला हे आयत्या वेळेला झाल्यामुळे ती तयारी करायला वाव नव्हता, वेळ नव्हता, काहीच मिळालं नाही कंटाळी. आणि माझा एक स्वभाव वैशिष्ट्य असं आहे की मी पटकन कोणाला दुखावू शकत नाही म्हणू शकत नाही. हं. त्यामुळे संकोचाने मी ती भूमिका बरं म्हटलं मी करतो म्हणून, कारण माझी भूमिका बदलली. हं. मला बाहेरून नाही आणलं,
हं. मी स्मिता तळवलकरच्या नवऱ्याचं काम करणार होतो. बर. त्याच्यात आहे तो रोल, तो दिलीप कुलकर्णींनी केलाय. हो हो. मुन्नीच्या नवऱ्याचा role. नवऱ्याचा रोल. हो. तो रोल मला दिला होता. बँकेत काम करणारा ऑफिसर हं, हं. आणि अत्यंत शुष्क, अनरोमॅन्टिक, अनपोएटिक असा व्यवहारी असा ते कॅरेक्टर होतं. तर ते सगळं झालं होतं. म्हणजे मी कपड्याची मापं, रिमलेस ग्लासेस, तलवारकडे मिशा वगैरे सगळं झालं होतं. आणि कोल्हापूरला शूटिंग होतं आणि मग आयतवाळाला मला त्यांनी फोन केला की लगेच निघून ये म्हणून स्मितानी. म्हटलं काय झालं, आपले सीन्स आधी करायचे आहेत का नवरा बायकोचं? हं. तर ती म्हणाली नाही, ते प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय? तर परेशजीने सांगितलं की ते नंदूचा रोल, हो. ते नाही येऊ शकत त्यांना काही. मग म्हटलं मग आपल्या आधी सीन्स करायचे? नाही नाही, तो रोल तू करायचा. तर मी म्हटलं त्याप्रमाणे मी नाही करत जा, असं नाही म्हणू शकलो. म्हणजे असं आयतळाला हो. म्हणजे सुलभा देशपांडेने वगैरे सांगितलं की दिलीपच करू शकेल म्हणून. सुलभा सिनियर होती, हं. तिने माझ्या आईचं काम केलं, हं. तोच करू शकेल म्हणे असं. तर मग मला तो करावा लागला आणि मला असं वाटतं की आयतळाला रोल मी नाही म्हणू शकलो नाही. ते एका अर्थी फायद्याचं झालं की एक फार मोठ्या अनुभवाला सामोरं गेलो मी. हं, म्हणजे हं. तो जो अनुभव होता हं. तो खूप वेगळा होता. हं. तर वेगवेगळ्या तऱ्हेने मला मिळालेले, तयारी केलेले रोल्स आहेत. पण हा रोल असा आहे की तो आयतळाला केला म्हणून तो करावा लागला मला. हं. त्याच्यामुळे तयारी करायला वाव नव्हता. हं. तर अशा वेळेला कधी-कधी तुमच्या टॅलेंटमधनं, तुमच्या गुणांमधनं, तुमच्या कौशल्यामधनं उगवणारी तुमची उत्स्फूर्तता हं. ही तुम्हालाही चकित करते. तुम्हालाही अनएक्सपेक्टेड असते, अनपेक्षित असते. हे एक. आणि दुसरं म्हणजे अनेकदा खूप प्रेशरखाली, दडपणाखाली तुमची क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता काम करू शकते, हं. हे तुम्हाला नंतर कळतं. हं. म्हणजे खूप जेव्हा प्रेशर असेल तेव्हा हं. तुम्ही हे सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस लेवलवरचं वर्किंग असावं. हं. सबकॉन्शियस लेवलवरची प्रक्रिया असावी असं मला वाटतं. हं. मी का केलं ते मलाही कळत नाही. कारण ते हं. कुठेतरी आतून त्या त्या आविष्काराला, त्या हं. अभिव्यक्तीला तुमच्या जाणीवेचा नाही तर नेणिवेचा आधार असतो अगदी. असं मला वाटतं. हं. तर ते आपोआप येतं हं. सबकॉन्शियस माइंडमध्ये. तर हं. तशाच तऱ्हेचा रोल हा मी केलेला आहे. सगळे रोज तसे नाही आहेत. हं. बरेचसे त्यात गांधी बिंदी हं. तयारी करून केलेले रोल ते. हं. तात्या विंचू थोडीफार तयारी केलेली हं. आहे. हं. नाराबाजी ह्याचं तर दशावतारची ते सगळ्या अवतारांची आणि बाबुली तो ज्याला हाफ मॅड म्हणतात हं. गावात, निसर्गप्रेमी आणि हं. हं. तुझ्यासारखा प्राणीप्रेमी असो. हं. तर तो त्याची तयारी करायला लागली. म्हणजे ते आयडियली तयारी करून करायचे असतात. हं. त्यात सुद्धा पुन्हा काही रोज तुम्हाला पटकन मिळतात, काही खूप कष्ट करायला लागतात. हं. म्हणजे तर आश्चर्य वाटेल, पण तात्या विंचू, गंगाधर टिपरे, नारबाची वाडी हं. हे रोज मला पटकन मिळाले. हं. मिळाले म्हणजे असं काहीतरी लकप, काहीतरी बोलण्याची स्टाईल असं अशी मिळते तुम्हाला आणि त्यातनं तुम्हाला ते भूमिकेचं अंतरंग गवसतं. हं. तर काही वेळेला खूप तयारी करायला लागते. हा हं. 6 पुस्तिकेमध्ये 6 रोज ठरवून 6 वेगळे लिहिले बी केले हं. असे होते ते. हं. त्याच्यामुळे त्याला ते खूप तयारी करायला लागली हं. असं. तसे वेगवेगळे तऱ्हेचे आहेत, पण हं. चौकट तू म्हणते कसं ते करावं लागलं. म्हणजे तो माझ्यावर लादला गेला रोल आणि त्या निमित्ताने मग मला खूप वेगळा अनुभव आला. मी म्हटलं तसं अशा मुलांशी, हं. अशा आईवडिलांशी, अशा कुटुंबाशी, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी हं. माझा संबंध येत गेला नंतर. हं. हं. तो आजतागायत टिकून आहे अजून. हं. हं. तुम्ही जे तुम्हाला अनपेक्षितपणे आले त्याला तुम्ही जास्त चांगला न्याय दिला असं मला माहीत वाटतंय. नाही मला कधी कधी वाटतं मी नेहमी असतो ना दिलीप हं. प्रभावळकर म्हणून, त्याच्यापेक्षा कुठल्याही भूमिकेत व्यक्तिरेखेत जास्ती कम्फर्टेबल असतो असं मला कधी कधी वाटतं. हं. की माझी नेहमीची पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व आहे, मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे, परत सांगतो, हे ॲक्टरचं व्यक्तिमत्व नाही आहे माझं एरवीचं. काय हा ॲक्टर बघ असं नाही आहे. असं इम्प्रेसिव्ह, खूप तगडा असा ॲक्टर असं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या विविध व्यक्तिरेखांचे म्हणजे विविध व्यक्तिरेखा करताना माझ्या एरवीच्या न्यूट्रल आणि सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं हं. मला सोपं जात असावं हं. असं कधी कधी वाटतं मला. हं. हं. की नेहमीची एक आपली अशी
खंबीर आणि अशी इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी नाही आहे ते एका अर्थी पथ्यावर पडतं. कारण मग माझ्या सौम्य व्यक्तिमत्व हा ॲक्टर असं हा ॲक्टर असं म्हणून तर ते पुसणं जास्ती सोपं जातं मला. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये. आणि मला पहिल्यापासून एक तशी लहानपणापासून एक लोकांना चकित करावं अशी एक कुठेतरी सुप्त इच्छा होती. अरे हाच आहे का तो असं म्हणावं लोकांनी अशी असायची इच्छा. पण मी जशी ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही तसा एक तो स्वभाव विशेष जो असतो जी अशी पुढे ॲक्टर होतात ती पोरं जरा लहानपणी आगाऊ असतात. म्हणजे कोणी आलं की आज मी अमुक करून दाखवतो तमुक असं मी कधीही नव्हतो. मी प्रचंड लाजाळू संकोची भिडस्त अजूनही आहे. आता इतक्या लोकात वावराल तर तरी सुद्धा मी अपरिचित किंवा अनोळखी लोकांमध्ये खूप कम्फर्टेबल नसतो अजूनही. तर तसा मी नव्हतो लहानपणी. तसा मी ज्याला एक एक्स्ट्रॉवर्ट म्हणतात बहिर्मुख तसा नव्हतो कधीच. मी अंतर्मुखच होतो. पण त्याच वेळेला लोकांसमोर जाऊन काहीतरी वेगळंच त्यांना चकित करता यावं असं वाटायचं. असे कॉन्ट्रास्ट विरोधाभास होता. सरांनी मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये सुद्धा सर तुम्ही नसरुद्दीन शाहसोबत एन्काउंटर द किलिंग, माधुरी दीक्षित सोबत बकेट लिस्ट, संकट सिटी, सी कंपनी, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी मला वाटतं त्यांच्याबरोबर तुम्ही पहेली, 10 तोला आणि राम गोपाल वर्मा यांच्यात तर मला वाटतं की आता शिवा आणि सरकार राज या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यासोबत रावसाहेब याच्या प्रमुख भूमिका सरांनी केली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी चक्क 8 वेळा वाकून तुम्हाला नमस्कार केला. तो ह्याच्या सिनेमातला होता तो खरा. हो पण म्हणजे सिनेमातला होता पण म्हणजे नमस्कार केला म्हणजे? त्यांच्याबरोबर तुम्ही तो अनुभव कसा होता म्हणजे तुम्हाला कसं फील झालं त्यांना कसं तुम्ही कम्फर्ट स्वतःला केलं त्यावेळी? तो म्हणतो ते बरोबर. पण हिंदीमध्ये मी खूपच कमी कामं केली आहेत. मी मराठीत केली आहेत, मराठी सिनेमे केलेत. पण माझे बाकी सगळे उद्योग चालू असायचे ना एकाच वेळेला सगळ्या माध्यमात थोडं लेखन पण चालू असायचं. त्याच्यामुळे हिंदी खूप कमी केलेत. पण लकीली मला माझ्या आवडत्या नटांबरोबर काम करायला मिळालं. ते म्हणतात ते बरोबर आहे. नसिरुद्दीन शाह, परेश रावळ, ओमपुरी, अमिताभ बच्चन. आता अमिताभ बच्चन तू जे म्हणाल ते पाया पडले वगैरे ते रोलमध्ये रोलमध्येच. तर ते मला त्या सरकार राज या सिनेमामध्ये अमिताभ बच्चनचा मी पॉलिटिकल गुरु होतो, राजकारणातला गुरु मी. त्यातला पहिला सीन राम गोपाल वर्मा ज्यांनी सत्या केला, कंपनी केला. ग्रेट आहे तो माणूस. हो खूप ग्रेट आहे. तर त्यांनी पहिला सीन असा लावला होता फिल्म सिटी हैदराबाद, रामोजी फिल्म सिटी, रामोजी फिल्म तिथे सेट मांडला होता माझा. मी असा ग्रामीण याच्यातला असं मी बंडी पागोट असा रावसाब असं नाव होतं माझं. आणि मी त्याचा पॉलिटिकल गुरु होतो. आणि अमिताभ बच्चन समांतर सरकार चालवणारा सुभाष नागरे. सरकार बघितलं त्याचा पुढचा भाग सिक्वेल. आणि त्याचा मी गाईड फ्रेंड फिलॉसॉफर म्हणजे मी असं तो आपल्या मुलाला सांगतो. त्याच्या मुलाचं काम मुलांनीच केलं होतं, अभिषेक बच्चननी. तो अमेरिकेतनं आलेला आहे आणि ते दोघे त्याच्या बायकोला घेऊन, म्हणजे तनिषा काजोलची बहीण का? हो तनिषा. हां, तर ती त्याची बायको होती. तर तो अभिषेक, त्याची बायकोचं काम करणारी तनिषा आणि अमिताभ बच्चन हे गावाला माझ्या जुन्या घराच्या अंगणात येतात. ओसरीवर मी झोपाळ्यावर बसलेलं आहे. मी लांडं धोतर, ती मी म्हटलं त्याप्रमाणे ती अशी काय कोपरिका काय म्हणतात ती, आणि पागोटं घालून बसलो आहे झोपाळ्यावर, एक पाय वरती एक पाय खाली असं. आणि अमिताभ बच्चन आपल्या मुलाला सांगतो, मी आज जो कोणी आहे तो यांच्यामुळे आहे, हे माझे गाईड फ्रेंड फिलॉसॉफर आहेत. असा पहिला सीन त्यांनी लावला. आणि मग तो आल्यानंतर अमिताभ बच्चन वाकून नमस्कार करतो. पहिले मी गारठलो, म्हटलं बच्चन सारखा गेली इतकी 40-50 वर्ष मोठी स्क्रीन व्यापून राहिलेला माणूस मला असा. आणि तो सांगतो तू पण मला नमस्कार कर. आणि तो अभिषेक मी बघतो की अभिषेकच्या डोळ्यात काय माझ्याबद्दल फार आदर किंवा रिस्पेक्ट नाही. कसा असेल, तो अमेरिकेला होता इतकी वर्ष, तो आता बाप म्हणतो म्हणून ते नमस्कार करतो. तर मी चाणाक्ष असतो, मी खूप धूर्त. मी त्याला बघतो, जब किसी के मन में आदर भाव हो तभी किसी के
पैर छूने चाहिए वगैरे असं काहीतरी म्हणतो मी. हम्म. असं काहीतरी डायलॉग होता माझा. म्हणजे तुझ्या मनात आदरभाव नाही, तू काही असं. हम्म. तर बच्चनने ती इमानदारीत पायाला हात लावून नमस्कार केला. पण तो रामगोपाल वर्मा त्याचं काय एका शॉटमध्ये त्याचं समाधान होत नाही. त्यांनी 7-8 वेळा रिटेक घेतले. वेगवेगळ्या अँगलनी ते हम्म. हा शॉट घेतला. त्याच्यामुळे 7-8 वेळा बच्चन साहेबांचा हम्म. नमस्कार माझ्या पदरी पडला. बापरे, ग्रेट. म्हणजे आणि इतक्या त्या मला खूपच बेरिंग सांभाळणं कठीण जात होतं माझं. हम्म. नाही, पण- तुमची भूमिका तेवढ्याच थोडीची होती. हम्म. म्हणजे दोघंही तुम्ही नाही, त्याच्यात एक खूप खतरनाक सीन होता, तो मला नेहमी आठवतो. तो माझा आणि बच्चनचा सीन होता. म्हणजे त्याच्यामध्ये मी त्याचा गुरु वगैरे असं आहे आणि ते सगळं गॉडफादरसारखं गँग वॉरचं हे होतं सगळं. सावंत सरकार म्हटलं मी. ते हम्म. काहीतरी एनरॉनसारखा प्रोजेक्ट कोकणामध्ये राबवण्याचं एक हे असतं का. हम्म. आणि मग त्याच्यात गँग वॉर होती, रक्तपात होता, व्हायलन्स होता भयंकर. मग तो हा अभिषेक मारला जातो, हम्म. त्याचं नाव अर्जुन. हम्म. आणि तो गँगवॉरमध्ये मारला जातो. आणि मग सुभाष नागरे, त्याचा बाप म्हणजे अमिताभ बच्चन, एकेका व्यक्तीला संपवतो. आपल्या मुलाच्या मरणाला कारणीभूत झालं एकेका संपवतो. आणि मग तो ऐश्वर्या रायला सांगतो. तिचा पण रोल होता, माझ्यावर नव्हता, पण ते त्या कुठल्या प्रोजेक्टची, एनरॉनसारख्या प्रोजेक्टची ती ही असते, काय म्हणतात त्याला, CEO म्हणतात ना त्याला, ती असते तिथली. तर तिला सांगतो की या सगळ्यांना मी मारलं आत्ता, माझ्या मुलाला त्या लोकांनी मुलाचा खून केला म्हणून. पण तुला माहिती आहे का, ही सगळी प्यादी होती, प्यादी. याच्या मागे कोणाचं डोकं आहे माहिती आहे का? ती म्हणते कोणाचं? तर तो म्हणतो की माझ्या गुरुचं म्हणून. रावसाहेब. एका झटक्यात मी मला रावसाहेब. विलन करून टाकलं होतं. हम्म. का तर माझ्या नातवाला पुढे नातवाची पुढची चाल सुलभ व्हावी, त्याला काही स्कोप पुढे मिळावा म्हणून मी उडवून टाकतो. आणि नामानिराळा राहतो मी. हो. त्यातला सगळ्यात डेंजरस सीन होता. आणि मग अगदी कसोटी पाहणारा होता ॲक्टिंगची सगळ्याचीच. तो म्हणजे मी त्या मुलाचा त्याच्या मृत्यू झाला आहे म्हणून त्याला सांत्वन करायला जातो. आणि मला माहिती नाही की माझ्याबद्दल त्याला कळलं आहे बच्चनना, हो. सुभाष नागरेला. तर तो सीन खतरनाक घेतला होता. मी जातो त्या ह्याच्यातच असा वाकून काठी बिठी टेकत. आणि मला वाटतं माझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे याला, त्याला सगळं कळलेलं आहे. आणि मग तो त्याच्याकडे जातो आणि सांगतो मी कांगावखोरपणे की किती वाईट झालं, म्हणजे मुलाचा मृत्यू झाला, इतका चांगला उमदा मुलगा कुठे मिळणार, असं ढोंगीपणे मी त्याला सांगतोय. आणि बच्चनचा लुक बघण्यासारखा आहे. कधी बघितलं नसेल तर सरकारराजमध्ये बघ. तो कम्प्लीट फ्रोझन लुक ज्याला म्हणता येईल ना, थिजलेली नजर, असा थंड नजरेने माझ्याकडे तो बघतोय बच्चन. काहीही एक्सप्रेशन नाही आहे. काहीही एक्सप्रेशन्स न देणं ही सुद्धा ॲक्टिंग असू शकते. म्हणजे अनेकदा रिॲक्टिंग ही ॲक्टिंग इतकीच महत्त्वाची असते. अगदी. निशब्दता ही अधिक बोलकी असते. तर तो बघतोय फक्त माझ्याकडे आणि सगळं बोलून माझं होतं. मी त्याचा हात थोपटतो बच्चनचा, असं मी यातनं सावर वगैरे असं. तो हात काढून घेतो आणि असा करतो हात. मी त्याच्या हाताच्या दिशेने बघतो तर मागे माझ्या नातवाचा मुर्दा पडलेला आहे कम्प्लीट. हो, पुढे असा चष्मा, थिजलेलं असं थिजलेलं असं रक्ताचं ओघळ आहे आणि अर्धवट मिटलेले डोळे, आणि तो मरून पडले. तर ते एक्सप्रेशन माझं जे होतं ते खूप महत्त्वाचं होतं. ते म्हणजे ह्यानी सांगितलं मला, रामगोपाल वर्माने, की हा खूप क्रुशियल सीन आहे म्हणून. तर मी म्हणजे बच्चनना ऑब्झर्व करणं, स्वतःचं बेरिंग सांभाळणं, स्वतःचं एक्सप्रेशन, इंटेन्सिटी, उत्कटता ती दाखवणं, हे सगळंच करायचं होतं त्यावेळेला. आणि ॲज युजल हा सीन परत परत घेतला. त्याच्यामुळे ती इंटेन्सिटी, ते फिलिंग स्वतःला जाणवून घेऊन एक्सप्रेस करणं, हे 5-6 वेळा करायला लागलं. आणि कधी कधी काय होतं की त्या सगळ्या तुमची पहिली इंटेन्सिटी तुम्ही ते सगळं फील करून करता आणि मग ते तुम्हाला आठवायला लागतं आपण काय केलं होतं. आणि मग तो शेवटचा शॉटच राहतो मग असं. बापरे. म्हणजे तर ते बच्चनबद्दल सांगितलं. म्हणजे सांगताना पण समोर असा प्रसंग उभा राहतोय की सरकार राज. सरकार राजमध्ये. तर ते मी कमी केलेत सिनेमे. पण सर जे काही केलं तो म्हणजे ग्रेट एक्सपिरियन्स. खूपच छान. वा.
त्यातून बाहेर येणं थोडंसं अवघड आहे. तरी पण मी पुढचा प्रश्न घेते. हसवा फसवी नाटक तुम्हीच लिहिलं होतं आणि मग अमेरिकेला जेव्हा हे हसवा फसवी नाटक केलं त्यावेळी 6 रोलचा मेकअप तुम्ही स्वतःच केला. कारण ऑर्गनायझरच्या बजेटमध्ये सगळ्या टीमला अमेरिकेला घेऊन जाणं शक्य नव्हतं. मग हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे चिमणराव, चायनीज किंवा तो बॉबी मूड असो, हेमू अधिकारी असो, सुषमा सावरकर असो आणि तुम्ही. म्हणजे 3च जणांनी संपूर्ण नाटकाचं शिवधनुष्य कसं काय पेललं? म्हणजे काय होता तो किस्सा नेमका नाही, ते अमेरिकेचा? करायला लागलं मला. ते हास्यवसी म्हणजे त्याचा लेखक मीच, निर्माता मीच, दिग्दर्शक मीच आणि 6 रोल्स मीच. तर त्याच्यामध्ये मेकअपचं खूप काम असायचं. कारण ते चिमणराव पहिलं कॅरेक्टर होतं, दुसरं वांटून पिन पिन म्हणून तो चायनीज टाईप हं, होता. मग नाना कोंबडीवाला तो कम्प्लीट हं. दात पुढे असलेला, हो. अष्टांगानी वक्र असा. मग माझी जुळी बहीण दीप्ती प्रभावळकर हं, पटेल मुंबई, हं, बॉबी मॉड हं. कॉलेजमधला, आणि त्याच्यानंतर त्याच्या चौपट वयाचे 88 वर्षाचे कृष्णराव हिरमकर, हं, हं, जाड चष्म्याचे, आणि ते हं, हं, असे 6 पात्र होती. हं. तर ते मेकअपचं खूप मोठं काम होतं. तर तो म्हणाला की अमेरिकेचा जो दौरा 93 साली, इतक्या इतक्या वर्षांपूर्वीच दौरा आहे, त्यावेळेला इतके असे सतत दौरे सुरू झाले नव्हते. हं. त्याच्यामुळे ते जरा नाविन्य होतं, अपूर्वही होती. तर त्यांनी मला, माझा ओळखीत मित्रच होता तो, लॉस एंजल्समध्ये राहायचा, उदय पाटणकर म्हणून. तर तो म्हणाला की तुझी टीम किती लोकांची आहे? म्हटलं 9 लोकांची. नाही, इतक्या लोकांचं शक्य नाही मला, प्लीज. तर तुम्ही मेन रोल तुमचे जे आहेत ते, म्हटलं मी सुषमा सावरकर आणि डॉक्टर हेमू अधिकारी. ते BRCला भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला सायंटिस्ट होते. म्हणजे मी झालो नाही, पण ते होते. हं, तर ते होते, तर त्यांनी रजा काढली आणि हं. 2 महिन्यासाठी आम्ही तिथे गेलो. हं, तर तो म्हणाला की मग, अरे म्हटलं मग सपोर्टिंग रोल्स कोण करणार? हं. तर तो म्हणाला, मग त्यांनी काय केलं, एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या आर्टिस्ट्सना घेतलं. हं. कारण त्यांना हा पॅसेज फ्री होता. इंडिया, अमेरिका, विमान प्रवास. हं, खर्च त्यांना हं. झाला नसता. मग ते आनंदाने त्यांना म्हटलं, प्रभाकरांच्या आपल्या नाटकात काम करायला मिळते, मग त्यांना घेऊन ये. हं. आणि मग मी अधिकारी सुषमा सावरकर आणि ते एअर इंडियाचे लोक आणि मेकअपमन असे ठरलं. आणि निघायच्या आदल्या आठवड्यात फोन आला की अरे माझ्या बजेटमध्ये जमत. म्हणजे आता काय बजेटमध्ये जमत नाही? तर ते म्हणाला की मेकअप मला नको. अरे म्हटलं, मेकअप पण मी 6 वेगळे करतो, ते काय सामाजिक भूमिका नाही आहे त्या. चिमणराव कुठे, चायनीज कुठे, तो नाना कोंबडीवाला कुठे, हं. बाईचा रोल दीप्ती, माझी जुळी बहीण दिलीप हो. प्रभावळकर, ती दीप्ती प्रभावळकर पण बॉबी मॉड, आणि मग एकदम म्हातारा. हे मेकअप पण शिवाय कसं करू? नाही नाही, मग आता मला एकच हे होतं की ते कॅन्सल करणं किंवा करणं. हं. ती पहिल्या दौऱ्याची तर अपूर्वही होती त्यावेळेला माझी. म्हटलं ओके, करतो मी. आमचा नेहमीचा मेकअप पण होता सुरेश ओटोणेकर म्हणून. हं. तो दादरला माझ्या घरी यायचा आणि त्यांनी ट्युशन माझी घेतली, हं, हं. शिकवणी मेकअपची मला. मग मी ते सगळ्या नोट्स काढल्या, कशानंतर काय, आणि मी ते करून बघायचो आमच्या फ्लॅटमध्ये, आमच्या दादरच्या ब्लॉकमध्ये मी ते करून बघत होतो. हं. वरती पंखा चालू आहे, खिडकीतनं लाईट येतो आहे, आणि मी सगळं टायमर लावून वगैरे ते सगळ्यात कठीण मेकअप चिमणराव 2 चायनीज, तो वांटून पिनपिन नावाचा प्रिन्स आहे, अशा लोंबणाऱ्या हो. मिशा, असे डोळे. हं. तर ते करून बघायचं, मी करून बघितलं आणि जमते असं वाटलं मला. हं. पण पहिल्या प्रयोगाला मला घाम फुटला. हं. तिथे न्यूयॉर्कला पहिला प्रयोग होता, हं. आणि तिथे स्टेजवर हे दोघे जण तिकडे होते, आणि मी आतमध्ये चेंज घ्यायला म्हटलं माझं काय हे होणार नाही म्हणून. अगदी मॉन्टेसरीतलं मुलाला अगदी पहिलं नाटक करताना व्हावं ना, तसं मला झालं. हो ना, म्हणजे हो. एवढं हे मेकअप. कसं, पण ते लोक व्हॉलेंटियर्स होते तयार. म्हटलं नको, तुम्ही इकडे गडबड कराल खूप, तुम्ही फक्त त्या 6 भूमिकांची मी 6 अशी मांडून ठेवले होते. हं. आणि पण पहिला प्रयोग झाल्यानंतर मला मग एक कॉन्फिडन्स आला हं. की मी करू शकेन म्हणून. मग उरलेले दौरा मी, म्हणजे मेकअप तरी प्रॉब्लेम नाही आला. नाही म्हणजे पण याला बाईच्या याला मला सुषमा मदत करायची, कारण ते इंटरव्हल नंतर होतं, त्याच्यामुळे ती 20 मिनटं मला मिळायची, आणि हं. त्याच्यात ती मला मदत करायची बाईच्या याला. हं. पण अवघड होतं म्हणजे हे हो, तर शिवधनुष्य हो. अवघड होतं. स्वतःच मेकअप करून स्वतःच परत त्या भूमिका करायच्या म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं. पण तुम्ही इतकं ते सहज सगळं केलं की
ते तुमच्या अंतरंगात आहे सर. त्यामुळे नाही, तुम्हाला तसं- आणि तसली- कुठल्या गोष्टीसाठी अडून राहणं की आता कसं होणार, त्याच्यापेक्षा तुम्ही नाही, पण ते त्याच्यावरती करावं कशी लागलं मात मी. करता तसं येईल. त्याच्यानंतर मी असं परत तशी रिस्क नाही घेतली. मग त्याच्यानंतर म्हटलं कोणी बोलवलं तर मग मेकअप पण नसेल तर मग नको असं सांगायचं. हम्म, हम्म. नंतर मी गेलो मस्कतला वगैरे, हम्म. त्यावेळेला मेकअपला घेऊन गेलो मेकअपमधला. एका प्रयोगाच्या दरम्यान सर मला वाटतं सुनील गावस्कर सरांनी पण तुम्हाला एका वेगळ्या सॅल्यूटनीच नमस्कार केला होता गावस्कर तुमच्या आले. स्टाईलमध्ये. हो, गावस्कर माझा एक फार्स होता त्यावेळेला. हम्म. पळा पळा कोण पुढे पळे तो नावाचा फार्स होता. हो. मी त्याच्यात नायकाची भूमिका करायचो. नायिकेची भूमिका भक्ती बर्वे होती. तर त्याच्यामध्ये असं ते मी सैन्यातला माणूस होतो. मी युनिफॉर्ममध्ये असायचो मी नेहमी. आणि युनिफॉर्ममध्ये फार्समध्ये सगळी काय मॅड कॉमेडी होती ती सगळी. त्याच्यामुळे मला ते पगडी आणि धोतर वगैरे घालायला लागायचं त्याच्यात. पगडी आणि धोतर. ते पगडी धोतर घातलं तरी मी सवयीप्रमाणे सॅल्यूट करायचो. त्या पगडीमध्ये सुद्धा सॅल्यूट करायचो कोणी दिसलं की. असे ते सॅल्यूट प्रकरण होतं. ते सुनील गावस्करला खूप आवडलं ते. त्याच्यामुळे मग 200व्या प्रयोगाला तो आम्हाला जेव्हा सगळ्यांना गिफ्ट द्यायला आला तर ते मला गिफ्ट देताना त्यांनी मला पण त्या नाटकातल्यासारखं असं केलं. किती छान. हो. त्यावेळेला त्यांनी मला आठवते म्हणजे त्यांनी डॉन ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला होता सेंचुरीजचा. 29 सेंचुरीज डॉन ब्रॅडमनच्या होत्या. तर त्यांनी सुनील गावस्करने रेकॉर्ड मोडला होता. त्यावेळी तर अख्ख्या हाऊसफुल शिवाजी मंदिरच्या थिएटरनी सगळ्यांनी उभं राहून त्याला मानवंदना दिली टाळ्यांच्या गजरात. तर तो सुनील गावस्कर भारावला होता बघताना. हे मला आज आठवते. ते आमच्या फार्सच्या 200व्या प्रयोगाला त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोललो गावस्कर. पण त्यांनी जे तुमच्या स्टाईलमध्ये त्यांनी केलं ना ते हो केलं ते. पण त्यांनी खूप म्हणजे मला माझं पुस्तकं माझी बरीच झाली. बोक्या सातबंडेपासून ते 30-31 पुस्तकं झाली आता. तर पहिलं पुस्तक माझं गुगली नावाचं आलं. गुगली. त्यात मी खूप विडंबनात्मक या क्रिकेटर्सना टपल्या मारायचो. खूप चिमटे काढायचो त्या लेखनात. तिरकस शैली दिलेलं लेखन होतं. तर त्या पुस्तकाच्या मागच्या भागावर ब्लर्ब म्हणून एक मनोगत म्हणून सुनील गावस्करचं शेअर आहे. हां, तर त्यांनी ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे गुगलीवरचं. त्याच्या 10पेक्षा जास्त आवृत्त्या झाल्या. तर सुनील गावस्करनी मागच्या कव्हरवर लिहिलेलं आहे. मला पृष्ठ. वा, क्या बात आहे. खरंच सर, तुम्ही इतक्या भूमिका केल्यात आत्तापर्यंत. कुठल्या अशा 3 भूमिका ज्या तुम्हाला खूपच आवडल्या, अशा 3 भूमिका की ज्या मला करायला मिळालं म्हणून मी खरोखर असं भाग्यवान समजेल स्वतःला की मला यातून काहीतरी शिकायला मिळालं, अशा कुठल्या तरी? तसं ना सोनिया, वेगवेगळ्या कारणासाठी मला मी त्या वेळेला त्या भूमिकेच्या प्रेमात असतो. इनफॅक्ट प्रेमात असल्याशिवाय ती भूमिका परिणामकारक करता येत नाही असं मला वाटतं. पण कसं ते मला असं वाटतं की ते जसं एखादं अवॉर्ड डिवाईड करून देतात ना, म्हणजे या दोघात वाटून दिले असं म्हणतो ना आपण. हे विभागून दिले. तसं मला असं वाटतं की 3 भूमिका मी 6 भूमिका सांगू शकेल साधारण. आता चिमणरावनी मला घराघरात पोहोचवलं. चिमणरावने मला चेहरा दिला, इमेज दिली, प्रतिमा दिली, ओळख दिली, पॉप्युलॅरिटी दिली. म्हणून चिमणराव मला आवडतो. मी चेटकीचा रोल करायचो. म्हणजे अलबत्या नाट्याची पहिली चेटकी माझी. नंतर ते वैभव मागली मी नंतर केली की ओरिजिनल माझी चेटकी होती. तर ती चेटकी मुलांशी कम्युनिकेशन करायला मला मिळालं. थिएटरचा खूप मोठा अनुभव दिला म्हणून मला चेटकी आवडते. त्याच्यानंतर गंगाधर टिपरे पण आवडतात आणि कृष्णराव हेरमकर आवडतात. गंगाधर टिपरे मीच लिहिलं होतं. त्या अनुदिनी पुस्तकावरून केदार शिंदेनी मालिका केली. मला आबा टिपरेंचा रोल करायला सांगितला. तर त्याच वेळेला मी हसवापसीमध्ये कृष्णराव हेरमकर करायचो. तर ती पण भूमिका मला आवडते खूप. ती अतिशय आवडते मला. मी ती हसवापसीमधल्या 6 भूमिकांपैकी पहिल्या 5 कॅरिकॅचरिश आहेत, व्यंगचित्रात्मक आहे. आणि शेवटची भूमिका ह्युमन आहे, म्हणजे काय म्हणतात वास्तवदर्शी नैसर्गिक तशी आहे. खऱ्या ओल्ड मॅनची ती व्यथा तो सांगतो शेवटी. म्हणून ती आवडते. ती विभागून ती आणि टिपरे. आणखी विभागून म्हणजे गांधी, ज्यांनी मला नॅशनल अवॉर्ड दिलं. महात्मा गांधीच्या मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रपित्याची भूमिका मिळाली लगेरो मुंबईमधल्या. आणि दशावतारमध्ये बरेच अवॉर्ड्स मिळाले बेस्ट ॲक्टरच्या आत्ता. ते दशावतार, बाबुली आणि गांधी हे विभागून
नंतर टिपरे आणि हम्म, हे कुठल्याही- कृष्णराव हेरामकर विभागून, हम्म. पण चेटकी आणि चिमणराव विभागून असं. पण त्याचे खूप आहेत खरे. मी म्हटलं हा. चौकट राजा आयतळाला मला महाराष्ट्र स्टेटचं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. चौकट राजा. हो. मी ते निभावून नेऊ शकलो आयतळाला करून, म्हणून ती पण आवडते. पण हम्म. आता किती 3 सांगितलेस म्हणून 3चे मी विभागून 6 केले. हम्म. कुठल्याही भूमिकेला नाराज केलं नाही, सगळ्यांना विभागून त्यांनी न्याय दिलेला आहे. ताते विंचू आहे. ताते हो, विंचू पण त्याला तात्या विंचू. आबा नारबाची टिपरे, वाडी. आबा टिपरेंची जी भूमिका होती त्यामध्ये असं दंतहीन आणि मफलर वगैरे गुंडाळून, म्हणजे तो मी जो दंतहीन- चष्मा वगैरे होता तो. दंतहीन पण केलेत आणि दात लावून पण केले. मी एक्स्ट्रा हो दात पण ना, लावले. खरंच मी ताते विंचूला वेगळे दात लावले होते, त्या नाना कवडेला कॉन्ट्राडिक्ट वेगळे. भूमिका खूप केल्यात तुम्ही हम्म. अशी, म्हणजे ही पण आणि ती पण अशा पण दोन्ही. तरी 32 दात अजून शाबूत आहेत. अजून काय कुठले बोलताय? हो. अजून कुठले पडलेले नाही आहेत. हे खरे आहेत. म्हणजे तुला माहिती आहे गंमत, ते मला सांगितलं याने, केदार शिंदेनेच सांगितलं ते. हे गंगाधर टिपरे सिरियल चालू होती ना, हम्म. तेव्हा खूप ती पॉप्युलर झाली की सगळे ते घराघरातलेच वाटलं सगळ्या लोकांना. शिर्या आणि श्यामला आणि शेखर आणि ती हम्म. सलाका, हम्म. आबा टिपरे. तर त्यावेळेला मला केदार शिंदे म्हणाला होता की त्याच्या कोण आईची मैत्रीण का मावशीची मैत्रीण होती, ते म्हणाल होती काय यांचं डिवोशन आहे, इतकं ते भूमिकेत ते अगदी हे करतात की त्यांनी या आबा टिपरेंच्या रोलसाठी दात पण काढून घेतले म्हणून. म्हटलं अहो त्याला सांगा सगळे दात आहेत म्हणजे सगळे शाबूत. ते होतं असं. ते मी ते इतकं रिअलिस्टिक होतं, म्हणजे आम्हाला असं खरंच वाटलं नाही की ते दात काढलेत, असंच वाटत होतं. ते इतकं ते रिअलिस्टिक होतं म्हणजे. आणि ते तितकंच नाही, म्हणजे त्या कुत्र्याशी तुम्ही जी संस्कृतमधून बोलत होतात की मुलं इंग्लिशमध्ये जनरली कम हिअर. पण तीच त्यातली गमतीच होती. म्हणजे त्यातला साधेपणा होता ना, हम्म. किंवा ते तुमच्या त्याच्या तशा काय म्हणतात त्याला महामालिकेमध्ये ज्या एक पुरत नाही म्हणून 3 खलनायिका असतात एकेका सिरियलमध्ये. 3 खलनायिका काय दुधात विष काय घालतील आणि काय करतील, सारखे ते सतत प्लॉट चालू असतात कोणाला कधी. तसं आमच्या ह्याच्यात काही नव्हतं. साधी फॅमिली सिरियल होती. तर त्याच आबा टिपरेंना एकदा पिल्लू सापडतं, त्याला दया येते, कुत्र्याचे पिल्लू. त्याला घरी घेऊन येतात. तर ते म्हणजे हे का आणलं आता, तर हा पिल्लू आणलं. तर म्हणलं की आपल्या मराठी घरात पण कुत्र्याशी इंग्लिश का बोलतात, कम यार गोड यार बार नो 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 असं हे कशाला बोलतात मी मराठी. तर मी माझ्या कुत्र्याची संस्कृत बोलणार म्हणून काहीतरी वेगळं. विक्षिप्तपणा. तर मग मी संस्कृतचे स्कॉलर एक दाजी भाटवडेकर म्हणून आहेत, म्हणजे पुलंचे एक ओरिजिनल काकाजी तुझ्यापाशीमधले, त्यांना मी फोन केले, संस्कृतचे स्कॉलर. त्यांना म्हटलं की मला या वाक्यांची संस्कृत करून द्या. ते म्हणे तुला कशाला, हे काय एक फटका मारीन, श्यामला आली बघ, तिकडे बघ तिकडे बघ, हे काय आहे. तर म्हटलं नाही आमच्या सिरियलमधली वाक्य आधी. तर म्हणे का कोणाशी बोलतोस तू. म्हटलं कुत्र्याशी. कोणाशी. कुत्र्याशी बोलायचं. मग त्यांनी मला ती वाक्य संस्कृतमध्ये सांगितलं. पश्य श्यामला किंवा काय वाटते ते काय एही बघा असं काय होतं. पण तो प्रयोग भारी होता. हां, ते असेच एक त्यात साधेपणा असायचा. किंवा ते क्रिकेटचे वेळ समजा असेल, टिपरे आपला आबा टिपरे, शिर्या आणि शेखर, तर ते तिघांना क्रिकेटचे वेळ आहे. श्यामला आणि शलाकाचं लिहायचो मी त्यावेळेला. म्हणजे ती मुळात रोजनीची होती, लोकसत्यामध्ये यायचं. त्याचं ते पुस्तक झालं. तर त्यांना क्रिकेटचे वेळ आहे. तो काल आपण बघितलेल्या मॅचमध्ये कॅच होता की नव्हता, हे तिघेजण ते नारळ घेऊन लोळून हे करतात, एकमेकाला पटवून देतात. आणि त्याच वेळेला ती काम करणारी बाई येते, ती तिघांना लोळताना बघून घाबरते. श्यामला म्हणा अहो ती तिघे बघ खाली नारळ घेऊन लोळतात खाली तिघे. नाही ते क्रिकेटचे असे काहीतरी विक्षिप्तपणा. ते त्यात गंमत म्हणजे तू म्हणाली तसं ते जाड चष्मा. ते मी शिर्या जेव्हा टी व्ही बघत बसायचो, विकास कदम, तर त्या मला काहीही दिसत नसायचं. किती नंबरचा चष्मा होता तो. 16. ते जाड चष्मा, तो चष्मा काही दिसत नसायचा मला. पण मी आणि सिर्या जेव्हा टी व्ही बघायचो, लोकांना वाटायचं की टी व्ही बघतायत. मला इतक्या अंतरावर दिसायचं नाही. ते खरं लोकांना वाटायचं की हे टी व्ही बघतायत. आणि वाद घालायचे दोघे, बघ कसा तो गाढवपणा करतोय, बघ खेळत नाही नीट वगैरे असं. तर ते सांगायचा मुद्दा की ते मी चष्म्याच्या खालून किंवा वरून बघायचो फर्निचर कुठे ठेवलंय, मग मी त्याप्रमाणे घरात फिरायचो. भन्नाट. पण ती भूमिका कधी मला
केदार शिंदे बाहेर मला वॉक असायचा, हां. मित्रांबरोबर बाहेर फिरायला जातो, बाहेर म्हणजे रस्त्यावर नाही, हं. तर ते मला बघायला लागायचं कुठे काय दगड नेमकं. कुठे आहेत काय कुठे आहेत असं. हं, हं. ते सगळं सांभाळून तुम्ही असं अजिबात वाटलं नाही पण बघताना की हे ओझं आहे, ह्याचा मला त्रास होतो, ह्यानी जमत नाही, असं नाही. सगळं इतकं नॅचरली की ते तुमचं त्यामुळे आहेच. कसं आहे तो सीन थोडा वेळ असायचा, म्हणजे हां. असं ते एक सीन झाला की मग मी बघायचो ना कुठे काय हं, ठेवलंय हं, वगैरे असं, म्हणजे हं. खूप वेळ चष्मा घालावून असं हं, नसायचं. हं. मस्त, खूप छान. सर, तुम्हाला मला एक सरप्राईज द्यायचं आहे छोटंसं. अशोक मामांबरोबर तुम्ही बरंच काम केले, तर तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. काय बघूया आपण. नमस्कार दिलीप भैया. नमस्कार दिलीप. मला तुझ्याबद्दल बोलायला सांगितलंय. मला कळत नाही तुझ्याबद्दल काय बोलावं आणि काय बोलू नको. मराठी नाट्य इंडस्ट्री तू एवढं काही करून ठेवलेलं आहेस ना की तुझ्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तू एक असा काही नट आहेस की कुठल्याही कॅरेक्टरमध्ये तू अगदी खोलपर्यंत शिरून त्याचा अभ्यास करून करतोस. फार कमी लोक करतात. त्यामुळे मग आम्हाला तुझं जास्ती कौतुक वाटतं की अगदी त्याचा विचार करायचा की काय करावं आणि काय केल्यानंतर. दुसरी एक आणखी अशी गोष्ट आहे की कुठल्याही कॅरेक्टरचा गेटअप काय असावा किंवा तरी दृश्य स्वरूप त्याचं रूप काय दिसेल याचा तू अगदी पूर्णपणे विचार करतोस. हो ना. मग ती अलबत्या गलबत्यामधली चिटकी असू दे किंवा हसवा फसवी मधल्या वेगवेगळ्या भूमिका असू दे, पृष्ठराव असू दे किंवा ती दीप्ती प्रभावळकर कुठलाही किंवा चिमणराव असू दे. दिलीप भैया तुमची प्रत्येक भूमिका, त्यात तुम्ही केलेल्या गंभीर भूमिका सुद्धा इतक्या अप्रतिम होत्या आणि इतक्या अप्रतिम आहेत आणि अजूनही करता आहात. त्यातून तुम्ही स्वतः एक लेखक आहात, त्यामुळे एक वेगळीच धार तुमच्या व्यक्तिरेखांना तुम्ही देऊ शकता. मी तर खूप लहान आहे, मी तुमच्याबद्दल काय बोलणार. मी तुमची खूप 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 जबरदस्त फॅन आहे आणि कायमच तुमच्या प्रत्येक व्यक्तिरेखा बघण्यामध्ये इतर प्रेक्षकांइतकाच मला खूप आनंद मिळतो. आता मी सुद्धा तुझा अतिशय मोठा फॅन आहे. मला माहिती आहे आपण एक पिक्चर केलं होतं एक डाव होता. एक डाव भूताचा. त्यात मी भूत झालो होतो. आता भूत हा माझा ओरिजिनल रोल आहे, त्यामुळे मी त्यात फिट बसलो. पण तुझ्या बाबतीत मी पहिल्यांदा तुझ्यावर काम करत होतो. तू एक चांगला नट आहे, तू चांगल्या रीतीने तुझ्या कॅरेक्टर्स केलेले आहे ते मी ऐकलं होतं, मी पाहिलं पण होतं. पण आता ऍक्च्युअली तुझ्यावर काम करण्यात काय हे होणार मला काय माहित नव्हतं. पण तो जो तू रोल काय केलेला ना की असं वाटलं की लेखकाने तो लिहिलेला रोल हा फक्त तुझ्यासाठीच लिहिलेला असावा असा रीतीने तो त्या मास्टरचा रोल केला असतो. एवढा रोल मास्टरचा तू छान केला की कॉन्ट्रास्टला माझ्या येणार कॉन्ट्रास्टला तू आणि तुझ्या कॉन्ट्रास्टला मी, आपल्या दोघांचे रोल असे उठून आले. त्यामुळे अगदी तुझ्या उलट मी होतो आणि माझ्या उलट तू होतास आणि त्यामुळे तो लोकांना अतिशय आवडलं होतं. फार अप्रतिम रोल केला होतास. आता सगळेच रोल तू तुझे चांगले केलेले आहेस. जे जे कॅरेक्टरमध्ये तू काम केलेस त्या सगळ्या कॅरेक्टरमध्ये तू अगदी खोलवर विचार करतोस. हे सगळे तुझी माझी खासियत आहे. तू केलेला चिमणराव हा चिमणराव असाच असला पाहिजे इतपत वाटावं इतका तो खरा होता. अजूनही त्याचं आठवण काढली की बरं वाटतं की हा चिमणराव लिहिलेला, चिमी जोशाने लिहिलेला हा चिमणराव हा असाच असला पाहिजे आणि दुसरा कसाच असू शकत नाही. एवढा मूर्तिमंत तू उभा केला होतास. प्रत्येक रोलच्या बाबतीत तुझं असंच आहे. तू जे त्याला जे एक रूप देतोस ना हे रूप फार विलक्षण असतं. म्हणजे सर्वसाधारण नटाने कुठला एवढा विचार करत नाहीत असं मला वाटतं. असतील असे करणारे पण फार थोडे. पण तू अगदी खोलवर जाऊन विचार त्याचं बोलणं कसं असेल, त्याचं चालणं कसं असेल याच्यावर एवढी का विचार करतोस का. असे नट फार कमी सापडतात. माझं नशीब असं म्हणून की मला तुझ्यावर काम करायला मिळालं आणि तो रोल मी त्यामुळे मी चांगला करू शकलो असं मला वाटतं. अगदी अलीकडे आत्ता सुद्धा तरुणांना लाजवेल अशा जोशात तुम्ही दशावतार नावाच्या सिनेमामध्ये केलेला तुमचा जो रोल होता तो इतका अप्रतिम होता आणि त्याला एवढं यश मिळालं सगळीकडे. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एक सुपर डुपर हिट सिनेमा तुम्ही दिलात
त्यासाठी खरोखरच सिनेसृष्टीतर्फे सुद्धा तुमचे आभार, कारण अशा हिट सिनेमांची मराठी चित्रपटसृष्टीला खरंच गरज आहे. आणि तुझ्यासारख्या नटाची पण. आणि तुम्हाला खूप 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 काय म्हणू आम्ही, खूप शुभेच्छा. आणि असे सगळे रोल करत जा तू. अतिशय तुझे रोल बघण्यासाठी आम्ही नेहमी तयार असतो आणि आम्हाला नेहमीच आवडेल. आणि आम्ही उत्सुक असतो तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघायला अजूनही. येस. खूप खूप तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप तुला खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. अशोक बरोबर मी अशोक हे खरंच सरप्राईज होतं मला अशोकची रिॲक्शन. पण अशोक बरोबर मी 8-10 वेळा काम केलं. म्हणजे तो मला वयाने माझ्यापेक्षा थोडा लहान आहे, थोडाच लहान आहे. पण मला तो मग काय म्हणाल त्याला या सिने इंडस्ट्रीमध्ये मला खूप सिनियर आहे तो. म्हणजे मी जेव्हा पहिला सिनेमा केला एक डाव भूताचा त्याच्याबरोबर, तो ऑलरेडी स्टार होता, प्रचंड पॉप्युलर स्टार होता. आणि तो त्याचं मी स्वभाववैशिष्ट्य दिलं आहे, मी एका खेड्यामध्ये पण दिलं आहे की तो नवीन कुठल्याही नटाला मी नवीन तसा नवीन नव्हतो, पण होतकरू नट जे येतात, नट्या येतात, तो सांभाळून घेतो खूप. ओव्हर पॉवर कधी करत नाही, त्यांना स्कोप देतो, संधी देतो, वाव देतो, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तो एकडा भूताचा सिनेमा ज्या कल्पनेवर, ज्या काय त्याला म्हणता येईल, ओरिजिनल कलाकृतीवर बेतलेला आहे. ब्लॅक बियर्ड्स घोस्ट नावाचं एक वॉल्ट डिस्नीची मूवी होती, ब्लॅक बियर्ड्स घोस्ट. आणि ते चाचे लोक असतात ना, पायरेट्स, चाचे, त्या चाचे एक ब्लॅक बियर्ड्स घोस्ट असतो. तो एकालाच दिसतो आणि बाकी कोणाला दिसत नाही, असा तो ब्लॅक बियर्ड्स घोस्ट होतो. तर ती कल्पना घेऊन दमा बिराजदारांनी लिहिलं होतं हे एकडा भूताचा. रवी नवाडेने डायरेक्ट केलं होतं. तर मी आधी हे त्याच्या अशोक बरोबर काम केलं. त्याचा मास्तुरे खूप फेमस झाला होता, संभाजी महाराजांचा मावळा, त्यावेळेचा तो आत्ता मला दिसतो. आणि मी बावट असा भाबडा साधा मास्तर, गावात बदली होऊन आलेला, मला छळतात लोक जाम गावातले. तर त्याच्यामधले 1-2 सीन मला आठवतात. म्हणजे एकदा मला विहिरीत ढकलून येतो हा, म्हणजे मी असे बघत असतो सगळे, एकजण कोणतरी पोरगा पडलेला असतो खाली आणि ते सगळं अरे ह्याला वाचवा, बाहेर काढा, कोणी पडतो आणि तो बिचारा कटांगळा खातोय का पाण्यात. तर अशोक बघतो, अशोक मला फक्त दिसतो आणि अशोक मला ढकलून येतो खाली. तर मला पोहता येत नसतं, मी घाबरून हातमारे करता चुकून त्याला वाचवतो आणि गावात मला सत्कार होतो. तर तर ते तसं तो एक सीन होता. आणि मग तो म्हणजे 8-10 वेळा त्याच्यावर काम केलं. मी म्हटलं त्याप्रमाणे चौकट राजामध्ये तो गणाचा रोल त्यांनी केला होता, जो आईला अग्नी द्यायला मला काही कळत नाही काय करायचं, तर तो माझा हात पुढे करून आईच्या याला अग्नी द्यायला सांगतो. तर तो गणाचं पात्र त्यांनी माझ्यावर केलं, छक्के पंजेमध्ये केलं. पण एक लक्षात राहण्यासारखं हे म्हणजे पहिली स्पॉन्सर्ड सिरियल मराठीतली, पहिली प्रायोजित मालिका मी आणि अशोकनी केली होती, झोपी गेलेला जागा झाला. ही पहिली प्रायोजित मालिका मराठीतली. ही अशोक आणि मी सख्खे भाऊ होतो त्याच्यात. मी दिनू, तो विनू, असं. तर आम्ही ती काही भागाची, मला 13 का 26 मला लक्षात नाही, पण 13 भागाची असणार. तर ती झोपीला गेला म्हणजे आम्ही दोघे हे होतो. मग अलीकडे शिवाजी पार्क नावाचं महेश मांजरेकरची मूवी होती, त्यात पण आम्ही होतो. तशा आम्ही मध्ये मध्ये काम केलेलं आहे. पण अशोक मला, मी म्हटलं त्याप्रमाणे, तो याच्यात सिनेसृष्टीमध्ये मला खूप सिनियर आहे. त्यांनी कितीतरी सिनेमे केले आणि तरी तो म्हणजे खूप, म्हणजे त्याचं एकूण कसं आहे, तुम्ही पडद्यावरचे आणि पडद्याबाहेरचे कसे आहात हे सगळं तुमच्या एकूण कॅरेक्टर, तुमचे व्यक्तिमत्वाचे हे असतं. तर पडद्याबाहेरचा सभ्यपणा जो म्हणतात तो अशोकमध्ये आहे. तर तो मला नेहमीच जाणवत आलाय इतकी वर्ष काम करून. निवेदिताबरोबर मी काम नाही केलं, पण निवेदिताच्या मोठ्या बहिणीबरोबर मी काम केलंय, मिनल तिचं नाव, तिच्यावर मी काम केलंय बरं. बालनाट्यात पण, मोठ्यांच्या ह्याच्यात पण, असं मी तिच्याबरोबर काम केलंय. आरण्यक नावाचं महाभारतावरचं नाटक होतं, त्यात ती माझ्यावर होती, कुंती, मी विदुर होतो. हां, मिनल तिची मोठी बहीण. आणखीन एक सांगायचं म्हणजे तो ज्या सिनेमावर तो आधारलेला आहे एकडा भूताचा, तो मी नंतर बघितला. म्हणजे तो खरा ओरिजिनल सिनेमा ब्लॅक बियर्ड्स घोस्ट मी अमेरिकेला गेलो होतो, एकाने दाखवलं मला, हा बघ तू एकडा भूताचा ह्याच्यावरून आहे. तर तो ग्रेट ॲक्टर होता, पीटर युस्टिनो. तर त्यांनी ते काम केलं होतं त्या ह्याचं. तर मला तो पीटर युस्टिनोचं काम बघताना मला असं स्वतःला प्रामाणिकपणे वाटलं
की अशोक सरांनी ह्याच्यापेक्षा खूप छान काम केलं. अगदी खरंच हो. असं मला वाटलं. हम्म. मी मावळ्याचं अशोकचं काम अफलातून म्हणजे होतं. खूपच खूपच छान छान होतं. सर, लगे रहो मुन्नाभाईसाठी जेव्हा विदू विनोद चोप्रा यू आर डुईंग गांधी म्हणाले, तेव्हा हे भरत वाक्य ऐकल्यावर त्यासाठी केलेल्या तयारीचा किंवा त्यानिमित्त संबंध आलेल्या व्यक्तींचे काही अनुभव, आणि मला वाटतं की तुम्ही तेलुगूमध्ये सुद्धा गांधी केला होता. म्हणजे राष्ट्रपित्या गांधीजींची भूमिका करणं खरं तर खूप जबाबदारीचं काम होतं. मग काय होतं, म्हणजे काय नेमके कष्ट घेतले होते त्याच्यासाठी? नाही, कष्ट घेतले म्हणण्यापेक्षा मला ते खूप टेन्शन आलं, कारण या सगळ्या एक आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण ज्या भूमिका आहेत ना, त्या ज्या पद्धतीने मी विचार करीन की ज्या पद्धतीने डायरेक्टर मला सांगेल त्या पद्धतीने त्या करायला आपल्याला मोकळीक असते, स्वातंत्र्य असतं, हम्म. लिबर्टी असते. पण राष्ट्रपित्याची भूमिका करताना ती जबाबदारी खूप होती, कारण असा कॅरेक्टर रोल मी कधी केला नव्हता. हम्म, हम्म. त्याच्यामुळे मला मुळात ती मी सिलेक्ट होण्याचं मला वाटत नव्हतं, की मला बोलवतं वेगळ्याच रोलसाठी. ते विद्या बालनच्या आजोबांचं ते ओल्ड एज होम असतं ना, हम्म, हम्म. त्यात एकापेक्षा एक चक्र म्हातारे असतात सगळे. हम्म. त्यातल्या एकाचा मी जरी त्या वयाचा नसलो त्यावेळेला, तरी त्यातल्या एकाचा भूमिका मला करायला बोलवलं होतं तरी. पण त्यांनी माझ्याकडे बघत राहून मला म्हणाला की हे डायरेक्टर्सच माझ्यामध्ये व्यक्तिरेखा शोधतात. मग त्यांना व्यक्तिरेखा त्यांना माझ्यात दिसतात, असं डायरेक्टर्सना सगळ्यांना. हम्म. तू म्हणाले लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. मग ते आमची ट्रायल झाली वगैरे, आणि मग त्यांना पसंत पडलं. मग त्यांना स्माईलवरून त्यांना असं वाटलं की तो स्माईलमधला जो इनोसन्स आहे तो गांधीच्या रोलसाठी, ते मला उपयोगी पडलं गांधी सिले. पण ते मला टेन्शन खूप आलं. आणि मग त्याने पण मला काही पुरवलं तयारीसाठी म्हणून. तर त्याच्यातलं एका अमेरिकन पत्रकारांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र आहे, महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स म्हणून. लुई फिशर नावाचा एक जर्नलिस्ट, तो गांधींबरोबर त्यांनी प्रवास केला होता. 1 वर्ष 1.5 वर्ष तो गांधींबरोबर होता. हम्म. तर त्यांनी गांधींचं एक आयडल वर्शिप किंवा एक भक्ती ह्यांनी लिहिलेलं नाही आहे, हम्म. त्यांनी माणूस म्हणून लिहिलं आहे. हम्म. हा काय हा असं नाही, हम्म. माणूस म्हणून त्याला लिहिलं. ते सगळं गुणदोष त्यातले हे असून सुद्धा हा माणूस ग्रेट का हे त्यांनी त्याच्यात लिहिलं. त्याचा मला खूप उपयोग झाला. हम्म. तर म्हणजे अगदी सगळ्या मोठ्या मोठ्या, म्हणजे अगदी आईन्स्टाईन आणि चार्ली चॅपलिनपासून मॅकआर्थर आणि कोणी लॉर्ड माउंटबॅटन, या सगळ्या लोकांनी गांधींना ग्रेट किंवा ग्रेटेस्ट का म्हटलं, किंवा मार्टिन लुथर किंग किंवा या लोकांनी नेल्सन मंडेला यांना स्फूर्ती, त्यांच्याकडे इन्स्पिरेशन का मिळालं हे पुस्तक वाचून कळतं. तर एवढ्या मोठ्या ह्याची कॅरेक्टर करायची, म्हणजे त्यांनी तयारीला मला त्यांनी पण हे दिलं होतं. ते सतत डोक्यात चक्र सुरू असायचं. मी म्हटलं त्याप्रमाणे कधी कधी माझं टेन्शन असं चेहऱ्यावर दिसत नाही, पण ते वर्किंग चालू असतं त्यात. हे कसं करू, मी काय करू. त्याच्यामुळे पण समहाऊ लोकांनी ॲक्सेप्ट केलं मला गांधी म्हणून. आणि ती त्यावेळेला सगळ्या देशात गांधीगिरीची लाट आली होती. म्हणजे एखादं दुष्कृत्य करणाऱ्या माणसाला गेट वेल सून असं गुलाब देणं किंवा हे जे प्रकार होते ते सगळं त्यावेळेला सुरू झाले. हा मेकअप पण मेकअपला खूप वेळ लागायचा, 1.5-2 तास लागायचे रोज. मला ते कृत्रिम कान लावायचे, आर्टिफिशियल कान होते असे रोज, नाक होतं कृत्रिम. किती तास मेकअप सर चालत होता तो? 2 तास वगैरे. आणि गोटा केला होता मला पण मग स्किन कॉम्प्लेक्शन सगळं डार्क करायचं. कारण तो मुन्नाबाईमधल्या केमिकल लोचा, मुन्नाबाईमधल्या मनातले गांधी आहेत म्हणून पोर्ट्रेट्स किंवा पुतळ्यांमधले गांधी असावेत म्हणून डार्क केलं. आणि मग रिंकल्स करायचे ते, म्हणजे मेकअपमनचा असिस्टंट माझी स्किन ताणून धरायचा आणि मेकअप मग लॅटेक्स रबर सोल्युशनसारखं सोल्युशन स्प्रे करायचा आणि मग ते सोडून द्यायचं स्किन, आणि मग पफ मारायचा की थोड्या वेळाने रिंकल्स सगळ्यात सुरकुत्या दिसायला संबंध असं. थोड्या वेळाने ते इचिंग व्हायला लागायचं, असं इरिटेशन व्हायचं संपूर्ण, असं ओढलं जातं ना सगळे स्किन तशी व्हायला. चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायला लागायचं. स्माइलिंग, प्रेम, करुणा, सहानुभूती, सहसंवेदना, बंधुभाव वगैरे चेहऱ्यावर, ही परीक्षा होती. तर तो पेशन्स तो मला दशावतारच्या वेळेला उपयोगी पडला. तर दशावतारच्या वेळेला एक गांधी नाही, तिकडे सगळे अवतार, म्हणजे तू ते वरा अवतार म्हण, यम म्हण, काय ते तुझा मत्स्यावतार,
नंतर नरसिंहा, हनुमान, हम्म, सगळ्याला असे 2-2.5 तास मेकअप करायचे. हम्म, पेशंटली बसायचो मी. हम्म, ते काय करतील मेकअप पण त्याप्रमाणे. हम्म. ते पाण्याखाली जाऊन मारणं, म्हणजे मत्स्यावतारामध्ये मी पाण्याच्या खाली जातो. सर हॅट्स ऑफ त्यासाठी तर आणि म्हणजे हां, खरंच. म्हणजे ते एक बुडण्याची ॲक्टिंग केली आहे. म्हणजे ते आधी तो सरपंचाला सांगतो माझ्या मुलाला बाबुली, हम्म, मी, तो अगदी असा थकलेला, गाठीहून चालणारा वगैरे असा आहे मी. मला कोणी सिरियसली घेत नाही गावात. हाफ मॅड म्हणतात, हम्म, कारण मी ते प्राणी गोळा करतो, हम्म, खारीशी बोलतो वगैरे म्हणून. हम्म, आणि मग मुलाला जेव्हा लटकून मारतात माझ्या, तेव्हा मी अवतारांमध्ये, एकेका अवतारामध्ये जाऊन मी सगळ्यांचा सूड घेतो त्या व्हिलन्सचा. तर त्यावेळेला मी वेगळा बाबुली असतो, मी अवतारामधला बाबुली आहे. हम्म. म्हणजे मुलाला नोकरी लाव म्हणून सांगणारा तो म्हणतो सरपंच पट्टीचा पोहणार आहे, तो म्हणजे माझ्यावर रेस लाव या खाडीच्या पाण्यात, तर तू जिंकलास तर तुला मी मुलाला नोकरी लावतो. तर मुलगा म्हणतो अहो त्याला चालता येत नाही त्यांना माझ्या बापाला, तर तुम्ही ड्रेस कसली लावताय. तर मी उडीच मारतो होडीतनं मुलाला नोकरी मिळावी म्हणून, आणि गटांगळा खायला लागतो. हा पण सीन होता. मी मला विचारलं आमच्या डायरेक्टरनी की सर दिलीप काका तुम्हाला पोहता येतं ना. म्हटलं हो, मी लहानपणी शिकलो, पोहता येतं म्हणून बुडता पण येतं असं म्हणून मी बुडून दाखवलं. पण मग अवतारामध्ये मी त्या सरपंचाला, त्याला वेली पानांचीच खूप माहिती असते ना मला, जंगलाची वगैरे, पानं फुलं प्राणी सगळे, म्हणून त्याला त्याचे वेली त्याच्या पाय अडकतात, त्याच्या खाली अडकवतो मी, किंवा अडकतील असं बघतो आणि त्याला मारतो. तर त्यासाठी अंडर वॉटर सीन होता तो. जबरदस्त मी होता पण तो. असं खाली जायचो आणि मग ते कॅमेरामन पण खाली जायचं. असा खूप वेळा घेतले शॉट्स ते, त्याच्यामुळे ते असं बघताना वाटतं की खूप वेळ नव्हतो मी. पण तरी मला वाटतं, आता आठवत नाही मला, पण 20-25 सेकंद तक श्वास कोंडून खाली होतो. तरी पण म्हणजे अवघडच आहे सर हे, म्हणजे खाली. हां, ते तो मत्स्यावतार खूप पॉप्युलर झाला, पण त्याचं तर यम, युधिष्ठिर, धृतराष्ट्र, हनुमान माझ्या मुलाचा आवडता. तर त्या सगळ्याला अनलाईक बाबुली, म्हणजे बाबुलीशी कॉन्ट्रास्ट, बाबुली असा आहे राता नळ आहे, त्याला दिसत नाहीये. आणि हे सगळे असे अवतार, म्हणजे यम म्हणजे लोक घाबरतात. तर प्रत्येकाची एक्सप्रेशन्स, प्रत्येकाचे डोळे, प्रत्येकाचा मुद्राभिनय, प्रत्येकाचा आवाज अवतारातला हा वेगळा आहे. म्हणजे तसा मी प्रयत्न केला. बाबुलीसारखा नाही आहे, अवतारात तो वेगळा आहे, तो बदलतो. तर ते चॅलेंज होतं त्याच्यात. म्हणजे ते तुम्ही त्याच्यावर वर्क करता, विचार करता, आणि हळूहळू ते तुमच्या शरीरात, वाणीत, चेहऱ्यात, डोळ्यात उतरतं. मी उतरायला हवं तसं मी प्रयत्न केला. मी प्रेमळ हनुमान, का तो मुलाचा आवडता म्हणून, हा धीर गंभीर, कोण युधिष्ठिर, धृतराष्ट्र थोडासा कॉमिक, त्याला मुलांचे नाव आठवत नाहीत, आंधळा येतो. मत्स्यावतारामधला कोल्ड ब्लडेड मर्डर, म्हणजे आधी ठरवून शांतपणे थंडपणे मारणारा सरपंचाला. नरसिंह क्रूर, की तो पोट फाडतो त्याचं. हे सगळे वेगवेगळे अवतार जे आहेत ते सगळे एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला ठरवून. तो दशावतार खूप आव्हानात्मक होता. खूपच छान होता तो सिनेमा. पण त्यांनी मला, म्हणजे ते क्रेडिट खूप, माझ्या डायरेक्ट लेखक दिग्दर्शक एकच होता, सुबोध खानोलकर, आणि गुरु ठाकूर संवाद, त्यांनी टिपरेचे पण संवाद लिहिले होते गुरु ठाकूरनी. तर त्यांनी खूप विश्वास दाखवला माझ्यावर. मी त्याला क्रेडिट का देतो, कारण हे सिनेमाचं मला आवडली स्क्रिप्ट, पण हे करायचं ठरलं कोकणात करूया म्हणून आत्ता गेल्या वर्षी. तर मला चिकुनगुनिया झाला. तर डॉक्टर म्हणाले, काही पुण्यातले डॉक्टर म्हणाले, मी 2-3 डॉक्टरांकडे गेला, हो असं खरंच जायचं नाही, चिकुनगुनिया तुम्ही शूटिंग बिटिंग नाही करू शकत. नाही, स्टेरॉइड बिरॉइड दिलं मला, पण त्याला मी सांगितलं अरे बाबा दुसरा कोणतरी घे, एवढं मोठं तुझं ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. तरी तशा तो अवस्थेत तुम्ही थांबला केला? नाही, तो मग? थांबला. अच्छा. तो माझ्यासाठी थांबला. हां, म्हणजे ते इतकं पटकन बरं होत नाही, ते चिकुनगुनिया राहतं खूप. आणि मग काही दिवसांनी का काही आठवड्यांनी मी केलं सगळं. जंगलातली पळापळ, अंधारात नाईट शूट, पाण्यात, खाडीच्या पाण्यात, नदीच्या पाण्यात, सगळीकडे पोहणं वगैरे काही नाही. फक्त काही दिवस मला मांडी घालायला त्रास व्हायचा, जॉईंट्स दुखायचे. त्याच्यात काही स्वयंपाकघरातले सीन्स आहेत आमच्या. मी मुलाला घेऊन भरवतो, तो बघतो तर भाजीच नाही आहे पानात, कारण पैसेच नाहीत ना.
तो मी नाही, आता मला ॲसिडिटी आहे ना म्हणून मला डॉक्टरनी खाऊ नको म्हणून सांगितले भाजी, असं मी थापा मारतो. तर ते मुलाला भरवण्याच्या सीनसाठी वगैरे म्हणजे मला मांडी घालायला पाहिजे होती, ते मला घालता येईना चिकुनगुन्यामुळे. म्हणजे त्याचा इफेक्ट राहतो. बाकी सगळी पळापळ केली, बाकी काय प्रॉब्लेम नाही आला. तर तो म्हणाला तुम्हाला जसं जमतं तसं बसा. तर मग मी एक पाय फोल्ड करून एक पाय वरती, तर म्हणजे अशीच बसतात. म्हटलं बरं असं. पण नंतर नंतर मी अमेरिकेला दौरा पण करून आलो नाटकाचा. मग गेलं ते. पण त्यावेळेला म्हणजे त्यांनी तो थांबला माझ्यासाठी. दुसरं कोणी घेतलं असतं त्यांनी तर तो नाही करायचं तुम्हीच म्हणून असं. सर म्हणून मी म्हणजे तो करू शकलो. तरुणांना पण लाजवेल इतकी स्ट्रेंथ आणि इतकी पॉवर आहे. तर आता खरंच. ते जरा या वयात चाललंय. म्हणजे आता हल्ली हे आता सुरू झालं. हो. मी आधी नव्हतं कधी. म्हणजे तो बाबुलीचा रोल कसा वाटला किंवा सिनेमा कसा वाटल्याच्या आधी, सर तुम्ही या वयात सुद्धा, अरे पण मग या वयात म्हणजे त्यात काय दया आहे, करुणा आहे, वॉर्निंग आहे, हं. का काय आदर आहे का, आता बस झालं. मला त्यातलं नाही ते म्हणजे अमेज, नेमकं भाव आश्चर्य कळत नाही. आश्चर्य की नाही करू शकत या वयात सुद्धा आपण. पण मला वाटतं की म्हणजे हे करतोय ते काय ॲबनॉर्मल आहे की काय. नाही म्हणजे मी हॅट्स ऑफ तेवढ्यासाठी केलं सर, की या वयात सुद्धा आम्हाला ते जमू शकत नाही, ते तुम्ही केलं. म्हणजे खरंच कौतुक करावं तितकं कमी. वासूच्या सासूमध्ये पण स्त्रीची भूमिका सर तुम्ही केली. आत्ता सगळे करतात ठीक आहे, पण त्या नाही, काळात त्यावेळेला त्यावेळेला तितकं बाहेर हे नव्हतं. माझ्याकडे वेगळ्या नजरेने तितकं हे बघितलं जाऊ नव्हतं. शकतं किंवा माझी प्रतिमा अशी होऊ शकते बाहेर, असं मन कधी पण संकोचलं? कसं ना, मी ज्या ठळक भूमिका तशानंतर मग बाईच्या वेशामध्ये हा चांगला दिसतो कळल्यानंतर बऱ्याच सिरियलमध्ये पण मला बाईचं ड्रेस करायला लावायचं. हो. पूर्व बेर्डेने पण त्या काय टूर नावाची सिरियल होती, त्याच्यामध्ये मला बाईचा ड्रेस केला होता. हं. किंवा बऱ्याच ठिकाणी करायला लावला. पण 3 ठळक भूमिका म्हणजे एक चेटकीची होती, तर ती मुलांच्या नाटकातली चेटकी मी केलेली पहिली स्त्री भूमिका. पण ती खलनायिका होती. ती फेरी टेलमधली म्हणजे परिकथेतली होती. ती नाक, पिंजरलेले केस अशी होती. वासूची सासू वेषांतरित बाई होती. म्हणजे त्या अर्ध्या नाटकात तो इरसाल बायकोला घाबरणारा हा असतो ना, काय नाव त्याचं, अण्णा. अण्णाची त्याला बाई बनवतात, त्याला करायला लावतात आणि त्याला यंग वाटायला लागतं. वेळेला दीप्ती प्रभाकर पटेल मुंबई ही बाईच होती, जी माझी जुळी बहीण, पण ती बाईचा रोल. मधला होता वासूची सासू, तो वेषांतरित बाई, आणि चेटकी परत विलन बाई. अशा 3 वेगवेगळ्या बायका होत्या. त्यातली दीप्ती आणि वासूची सासू सुंदर होत्या दिसायला म्हणजे सुंदर मी या वयात सुद्धा म्हणजे आपल्या पुरुष असून सुद्धा सुंदर दिसू शकतो हे मला कॉन्फिडन्स खूप सुंदर. ह्याच्यात दिला वासूची खूप सासूमध्ये. म्हणजे त्या बाईच्या वेशात सुद्धा तुम्ही खूप छान दिसत होता. आणखीन एक सर तुम्हाला छोटंसं सरप्राईज आहे. एक तुमचा खूप चाहती आहे आई आणि त्या चाहतीनं तुमच्यासाठी काहीतरी पाठवलंय. बघूया आपण. हो. दिलीप सुंदर. काका, मी सोनाली कुलकर्णी. मी तुमची विद्यार्थिनी म्हणवतीये स्वतःला, त्यापेक्षा जास्त मी तुमची चाहती आहे. आपण 3 सिनेमे केले, देऊळ, दिल दिमाग बत्ती आणि आयकॉनिक 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस. दिलीप काका, मला सगळ्यात महत्वाचं काय वाटत असेल तर ते म्हणजे तुमचा फिटनेस, फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस. तुम्ही इतकी लाईट असता, खूप शिकण्यासारखं आहे. कारण कुरबुरी होत असतात सेटवरती, आपल्या मनासारख्या अनेक गोष्टी नसतात, पण तुम्ही कधी असे करवादलेले नसता. तुम्ही हलक्या मजेदार मूडमध्ये असता. तुम्ही तुमच्या अभिनयाला किंवा क्राफ्टला कधीच डोईजड बनवलेलं नाहीये. म्हणजे असं नाही वाटत की त्या विचारांनी तुमचे खांदे थकलेत आणि आम्ही कुणी तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. इतकी सहजता एखाद्यामध्ये असणं, त्यासाठी मुळात तो माणूस खूप शांत असावा लागतो, खूप ठाम असावा लागतो. आणि साधं असणं ही फार अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तुमची कमालीची तल्लीनता असेल स्वतःबरोबरची, किंवा तुमचा जगण्यातला रिदम असेल, त्याला हॅट्स ऑफ दिलीप काका. मी कधी भेटल्यावर मिठ्या मारून किंवा पाया पडून अशा पद्धतीने माझी फॅनगिरी व्यक्त केली नसेल, पण मला तुमचा स्वभाव आणि तुमचं काम दोन्ही प्रचंड आवडतं. आणि त्याहीपेक्षा जास्त आवडतं ते तुमचं त्याचा बाऊ न करणं. फार मस्त दिलीप काका. तुमच्या वाट्याला हजारो राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार येवो.
तुम्हाला आणि वहिनींना खूप चांगला निवांत वेळ एकत्र घालवायला मिळो आणि आम्हाला जास्तीत जास्त तुमचा सहवास मिळो. खूप प्रेम दिलीप काका. बापरे, फारच खरंच दोन्ही सरप्राईज होतं मला माझ्यासाठी. कसं वाटलं तिने तुम्हाला? हो खूप छान. हम्म. हे खरंच सरप्राईज दोन्ही. सोनालीने 3 वेळा केलं आहे आमच्यावर. कारण हम्म, दिल हम्म. दिमाग पतीमध्ये हम्म, दिल दिमाग पती नावाचं ऋषी गुप्तेचं ज्यांनी जारण केलं ना त्याचा दिल दिमाग पती नावाचं एक अफलातून पॅरडी होती, ती पोचली नाही लोकांपर्यंत. हम्म, मी अमर अकबर अँथनी सिनेमा यायचे ना, हम्म, त्यात 2 भावांची ताटातूट. हम्म. आमच्या सिनेमामध्ये त्यांनी पॅरडी केली होती. त्याची 3 भावांची ताटातूट होते. बरं. 3 भावांची ताटातूट जत्रेत होते. हम्म. मी मनमोहन देसाई माझं नाव. मी जो फिल्ममेकर मनमोहन देसाई होतो, माझं मनमोहन देसाई. हम्म, माझा एक जुळा भाऊ बिहारमध्ये जातो, तो चुन्नी मोहन देसाई. हम्म, आणि एक दुबईला जातो, तो अलीमोहन देसाई. हम्म, असे मी 3 रोल्स केले होते. हम्म, हिनी पण 3 रोल्स केले होते, हम्म. सोनाली कुलकर्णीने. हम्म, रेखा, जया आणि हेमा. हम्म. ट्रिपल रोल होता हो, आत्ता हो, 2 हो. वर्षापूर्वी. हम्म, एनिवे पण आणि असे 3 आम्ही एकत्र केले. हम्म, हम्म. पण खूप छान बाईट हो, चांगलं केलं. दिलं. चेहऱ्याला रंग लावत नाही तेव्हा तुम्ही कोणासमोर खरे असता. म्हणजे जसा आहे तसा. पण आहे तसा म्हणजे तरी कसा. तुम्ही कुठलीच व्यक्तिरेखा करत नसता किंवा तुम्ही स्वतःच्या व्यक्तिरेखेचा अभिनय तर करत नसता. म्हणजे मी मी असा आहे तसा म्हणजे कसा, म्हणजे मी आता स्वतःची ऍक्टिंग करतोय का, असंही कधी कधी मला वाटतं. मी फक्त आता ना आपण एक रॅपिड फायर आई. घेऊया. हो का? एका शब्दात किंवा एका वाक्यात काही प्रश्न विचारेल, त्याची फक्त उत्तर देऊया. एक दिवस तुम्हाला कोणासारखं आयुष्य जगायला आवडेल अशी इच्छा परमेश्वराने विचारली तर कोणाचं आयुष्य निवडाल? माझंच. तसं आपण गाण्याला वन्स मोर देतो, हं. तसं मला असं वाटतं की स्वतःच्या आयुष्याला पण वन्स मोर द्यायला काय हरकत आहे. खूप छान उत्तर दिलं सरांनी. काय वर्णन कराल सर तुम्ही एका शब्दात स्वतःचं? सावध सज्जन. किंवा दुसरं हे म्हणजे बेमालूम. बेमालूम म्हणजे म्हणजे मालूम पडत नाही हे नेमके कसे असतील या अर्थी. बेमालूम किंवा असं. परमोच्च यश महत्वाचं आहे की समाधान? ज्यामध्ये समाधान असेल असं यश, असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. लोकांनी तुम्हाला काय म्हणून ओळखावं? लेखक, कलाकार की माणूस? माणुसकी असलेला लेखक. कॉमेडी करणं जास्त अवघड आहे की गंभीर भूमिका? कॉमेडी. म्हणजे हसवणं खूप अवघड आहे, हो, रडवणं खूप हो. सोपं आहे. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा की आताचे OTT प्लॅटफॉर्म्स? ब्लॅक अँड व्हाईट. कारण मी खूप ग्रेट सिनेमे पाहिलेत ब्लॅक अँड व्हाईट. गुरुदत्तचे, प्यासा, कागज के फूल सारखे होते, किंवा राज कपूरचे पण ब्लॅक अँड व्हाईट खूप ग्रेट होते. OTT मी रेग्युलरली बघत नाही, त्याच्यामुळे मला माहीत नाही. अशी कुठली भूमिका ज्यामधून तुम्ही स्वतःला पटकन बाहेर काढू नाही शकलात? म्हणजे दिलीप प्रभावळकरांचं बेअरिंग नाही सापडलं पटकन, अशी कुठली भूमिका? चिमणरावची होती तोची. ते तुला पहिला अनुभव होता की त्याचं असं एक सेफ आणि भाबड्या माणसाचं जग होतं. ॲलिस इन वंडरलँडसारखं ॲलिस इन वंडर वर्ल्ड होतं. तर त्यातनं मी परत आपल्या माझ्या मग तिकडे काय व्हायचं, तो मुखवटा आपण लावतो ना, तर त्या चिमणरावच्या भाबड्या जगात वावरताना त्या मुखवट्याचा चेहरा व्हायचा. आणि मग तो मेकअप काढल्यानंतर आता दिलीपच्या चेहऱ्याचा मुखवटा लावायचा आहे असं फिलिंग यायचं. छोटा पडदा की मोठा पडदा? मोठा पडदा. आवडतं पर्यटन स्थळ? मी तसं खूप फिरलोय, पण मला जपान खूप आवडतं. जपान आणि न्यूझीलंड जास्त आवडली. आणि एक शुभेच्छा संदेश फक्त तुम्ही यात देऊ शकाल? सोन्याची माझी पहिली भेट झाली म्हणजे मी एक तो खूप मोठं सरप्राईज होतं की ते स्टीव आणि मी, म्हणजे मी त्याची कल्पना केली नव्हती की इतकं सुंदर पुस्तक असेल. ते एकदा हातात धरलं की ते सोडवत नाही, इतकं सुंदर पुस्तक हिने लिहिलेलं आहे. हिने कधी लिहिलं, कसं लिहिलं, किती वेळात लिहिलं, हे सगळं मला खूप प्रश्न ते वाचताना निर्माण झाले होते. मग तिची भेट झाली, अर्थात ती घरी पण आली होती त्यावेळेला. आणि नंतर मधल्या गॅपनंतर तिने परत एकदा मुलाखतीसाठी त्याचं एक असं प्रपोजल होतं की असं मुलाखत आपण घेऊया. आणि ती कल्पना खूप छान होती, विलक्षण होती. एका छोट्याशा गावामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर ही मुलाखत घेतली जावी आणि संध्याकाळी रात्री पावसाच्या आधी काजवे बघून मग परत यावं. तर अजूनही ते मला टेम्पटिंग आहे खूप, पण काही कारणांमुळे आत्ता ती यावेळेला जमू शकले नाही म्हणून स्टुडिओत घेतलं. ते घ्यायलाही मला आवडेल.
आणि ह्या मुलाखती निमित्ताने मला असं वाटतं की ते सहज सुंदर तिने जे काही प्रश्न विचारले त्यानिमित्ताने मला ही व्यक्त होण्याची एक काय म्हणतात त्याला संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा अनुभव माझ्यासाठी पण खूप छान होता. मी तिचे मनपूर्वक आभार मानतो सोनियाचे. थँक्यू सर. मला हा गप्पा संपवूशी वाटत नाही आहेत, पण मी इतकंच म्हणेल की इतक्या प्रकारची व्यक्तिमत्व साकारल्यानंतर तुमच्याकडे बघून सर मला खरं एकच वाटतं की जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायचा आणि तो सुरेल करून वाटून टाकायचा. कारण प्रत्येक रंगाचा क्षण, रंग, पोत, चव ही वेगवेगळी असते. म्हणजे एखादा क्षण असतो मिरेसारखा भगवा, एखादा असतो गालिबासारखा रंगीन, एखादा असतो माऊलींसारखा चंद्रधवल किंवा एखादा कृष्णासारखा निळा सावळाही असतो. ज्याचं त्याचं मोल ज्याला त्याला द्यावं आणि पुढे जावं. उगीच पाण्यावर नाव कोरायचा सोस धरू नये, सुवास मुठीत धरायचा प्रयत्न तर मुळीच करू नये आणि स्वराला बंदिस्तसुद्धा करू नये. मग सारं कसं सहज होतं. या व्यक्तिमत्वाकडे बघून मला असं वाटतं की मेकअपची आरास कधीही यांनी अभिनयाच्या मूर्तीपेक्षा वरचढ ठरू दिली नाही. आणि आत्तापर्यंत रंगमंचावर आणि चित्रपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या अस्तित्वांच्या ज्या काही कणिका आहेत त्या प्रेक्षकांनी काही काळ तरी स्मरणात ठेवाव्या. हेच प्रत्येक नटाचं स्वप्न असतं आणि ज्याला आपण अगदी सार्थ ठरवलेलं आहे. सर, तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात इतक्या सगळ्या भूमिकांबद्दल. खूप छान वाटलं आम्हाला तुम्ही या अंतर्वेद या कार्यक्रमामध्ये आलात. गप्पा मारून आम्हाला खूप नवी माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत. नमस्कार. धन्यवाद.